तेव्हा पण पीटीला गेल्यानंतर शोधून शोधून आणायला लागायचं की मुलगा कुठे गायब झाला. तर बऱ्याच वेळेला टेकडीवर हुप्पो नावाचा पक्षी बघ, किंवा आपल्याकडे पुण्यामध्ये मॉडेल कॉलनीमध्ये लकाकी नावाचं एक तळ आहे. तर आम्ही पीटीला जायचो आणि तिथून पळून जायचो बऱ्याच वेळेला. आणि खूप वेळेला देवीदास म्हणून आमच्या शाळेतला पिऊन होता, तो शोधून पकडून आणायचा आम्हाला. तर पहिला एक नेचर कॅम्प मला आठवतं, शाळेत असताना आमच्या शाळेकडनं एक छोटीशी टूर नेली होती. आणि त्या टूर मध्ये एक जंगल होतं, रेहकुरी नावाचं फॉरेस्ट आहे आपल्या इथे. शाळेची पिकनिक कुठे गेली तर ती त्या रेहकुरीच्या गवताळ प्रदेशात गेली होती. आणि त्यावेळेला मला आठवतं की तेव्हा पहिल्यांदा मी कृष्ण मृग म्हणजे काळवीट किंवा ब्लॅक बक्स ते पाहायला गेलो होतो. आणि त्या ब्लॅक बक्सच्या ज्या उड्या होत्या तर त्या इतक्या अशा अस्मरणीय होत्या, म्हणजे त्या अजूनही डोळ्यासमोर येत आहे की एक गवताळ प्रदेश मोठा, उंच वाढलेलं गवत, आणि त्यातनं त्या टनाटन उड्या मारणारे सगळे काळविट. तर तो माझा पहिला एक्सपिरियन्स होता की जेव्हा मला असं वाटायला लागलं अरे काहीतरी याची दुनिया वेगळीच आहे. आणि त्यानंतरचा मात्र माझा पहिला जो कॅम्प होता, तर त्या कॅम्प मध्ये मला माझे 2 गुरु भेटले. एक म्हणजे अर्थातच किरण पुरंदरे आणि दुसरा कृष्णमेघ कुंटे. आणि मला आठवतं मी गेलो होतो मेळघाटला. आणि त्या मेळघाटच्या टायगर रिझर्व मध्ये एखादा पक्षी पाहिला तो आयडेंटिफाय कसं करायचं हे मला कृष्णमेघनी पहिल्यांदा सांगितलं की त्याची नोट कशी करायची. जर का पक्षाचं वर्णन करायचं असेल तर त्याचा साईज कसा लिहायचा, त्याच्या बॉडीचं वर्णन कसं करायचं, म्हणजे हेड, बॉडी आणि टेल. आणि तेव्हापासूनचा माझा तो प्रवास चालू झाला. तर तो पहिला एक्सपिरियन्स मात्र माझा रेहकुरीचा होता. पण म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तू खट्याळ असा लहानपणापासूनच होतास. तुला जसं बोलवून लागायला आणायला शोधून आणायला लागायचं तसं तू खट्याळ लहानपणापासूनच होतास असं एकंदरीत म्हणायला लागेल. राजू दादा तुझ्याकडे. हा, माझं जर तू लहानपण म्हटलास तर 2 शाळा मुख्यतः केल्या. एक पुणा युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये, म्हणजे मी राहायला औंधगाव इथे होतो, युनिव्हर्सिटीच्या पुढे जे आहे ते. त्यावेळेस खरंच ते गाव होतं, छान नदी, आणखीन त्याच्या काठी आमराई वगैरे अशा स्वरूपाचं गाव होतं ते. आज एकदमच बदललेलं चित्र दिसेल तिथे. तर तिथनं पहिल्यांदा पुणा युनिव्हर्सिटीच्या शाळेमध्ये प्रायमरी शाळा म्हणजे 4थी पर्यंत, आणि नंतर तिथनं पुढे 10वी पर्यंत विमलाबाई गरवारे शाळा डेक्कलला असं शिक्षण केलं. तर त्याच्यामध्ये मुख्यतः युनिव्हर्सिटीची शाळा आहे, तर त्याच्यामध्ये मी म्हणेन की एक सिन्सिअर विद्यार्थ्यासारखं एक हे केलं. माझ्याबरोबरच ती शाळा वाटली खरं तर, म्हणजे मी पहिलीत गेल्यावर ती शाळा तिथे पहिली चालू झाली वगैरे अशा पद्धतीने. पण ज्याला आपण खरं पंख फुटतात म्हणतात ती विमलाबाई गरवारेला गेल्यावरती आली. आणि मग तिथे गेल्यावरती मग मागच्या बाकावर बसणे, शिक्षकांकडनं पट्ट्या खायला लागल्या की मग अभिमान वाटणे, नंतर 4था तास झाला की मधली सुट्टी असायची तेव्हा पळून घरी जाणे वगैरे असले उद्योग सगळे त्या शाळेमध्ये चालू झाले. निसर्गाचं म्हणशील तर मी मगाशी म्हटलं तसं औंधगाव हे खरं तर पहिलं केंद्र राहील. मी म्हटलं तसं की नदी खूप सुंदर होती, त्याच्या काठी आमराई आणि खूप पक्षी. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या गावामध्ये सरदारजी म्हणजे शीख लोक खूप मोठ्या प्रमाणात होते तेव्हा, आणि त्यांचा सगळ्यांचा गाई म्हशीचा व्यवसाय होता. आणखीन त्या म्हशी मेल्या की ते माझ्या घर आमचं गावाच्या शेवटी होतं, आणखीन माझ्या पुढे प्रचंड मोठं मैदान होतं, आणखीन मग तिथे ते मेलेल्या म्हशी टाकायच्या, आणखीन मग त्याच्यावरती व्हल्चर्स खूप मोठ्या प्रमाणात यायचे. आणखीन मग आम्ही क्रिकेट खेळताना बॉल त्या व्हल्चर मधनं घेऊन यायचो, एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हल्चर्स त्या ठिकाणी होती. तर निसर्गाचा पहिला भाग तिथे बघायला मिळाला असं वाटेल. दुसरा विध्वंस की काँग्रेस गवत, म्हणजे आपल्याला माहिती आहे गाजर गवत आपण म्हणतो, ते खूप असायचं. या साह्याने फुलपाखरं पकडणे हा एक छंद, आणि त्यामुळे वेगवेगळ्या फुलपाखरांची माहिती, असं पहिला हे गोष्ट होता. आपण ज्या नेचर रिलेटेड हे म्हणतो तर ते मी याच्यामध्ये कॉलेजला म्हणजे डिप्लोमा केला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, तर ते साताऱ्याला शिकायला गेलो होतो. आणखीन त्यावेळेला आमचा जो पुण्यातनं साताऱ्याला गेलेल्या लोकांचा जो ग्रुप होता, तर त्याच्यातनं आम्ही वासोटा किल्ला जो आहे तर त्याच्या इथे गेलो होतो. आणखी तो जंगल असा पहिला अनुभव, आणखी तिथपासून मग या विषयातल्या कामाला सुरुवात झाली असं नक्की सांगितलं. ओके, धन्यवाद. तू आता जसं म्हणलास की तू डिप्लोमा केलास इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, तर मला त्याच याच्याकडे यायचंय, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचा डिप्लोमा आणि त्याच्यानंतर तुझं
इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक मटेरियल सप्लायचा तुझा बिझनेस असेल, किंवा अनुजदा सगळ्यांना माहिती असेल की अनुजदा बीकॉम होऊन त्याच्यानंतर MBA झालाय मार्केटिंग मध्ये, आणि त्याच्यानंतर डायरेक्टली पहिली नोकरी 1 दिवस, दुसरी नोकरी 5 दिवस, तिसरी नोकरी 1 महिना, आणि चौथी नोकरी 2.5 वर्ष. आणि हे सगळं केल्यानंतर म्हणजे नोकरी असेल किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल दोघांचाही, तर हे सगळं बाजूला करून एकदम निसर्ग क्षेत्र, हे असं निसर्ग क्षेत्राकडे वळावं असं तुम्हाला का वाटलं सुरुवातीला, राजू दादा? ओके, हा. त्याच्यामध्ये मुख्यतः मी म्हणेन की एकदम असं नाही, पण मी मगाशी जसं सांगितलं तसं कॉलेजच्या जीवनात वासोट्याला गेलो आणि मग तिथनं ह्या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. शेखर नालतकरांची वाईल्ड ही संस्था आहे, तर त्याच्याबरोबर कामाला सुरुवात करून पहिल्यांदी एका साईडला व्यवसाय चालू होते आणि दुसऱ्या साईडला या क्षेत्रातलं कामही चालू होतं. त्यानंतर काही काळ मध्ये गॅप घेतली, आणखीन मग इतर जे तू म्हटलास तसे व्यवसाय पण केले. म्हणजे सुरुवातीला काही काळ नोकरी पण केली होती, स्वतःचे व्यवसाय पण होते. आणखीन मग मधल्या काळात ह्या क्षेत्रापासून काही दूर होतो. आणि मग माझे प्रिंटिंगचा व्यवसाय होता, नंतर माझी लायब्ररी होती, तर अनेक व्यवसाय होते आणि सगळे उत्तम चालू होते. पण मग माझी बायको मला एक दिवस म्हटली की अरे, मी तुझ्याशी लग्न हे तू व्यावसायिक ह्याच्यात काम करावं याच्यासाठी केलेलं नाहीये, तर तू त्यावेळेस सामाजिक, म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा मी वाईल्ड मध्ये काम करत होतो, तर त्यामुळे ते आमचं ठरवून लग्न झालेलं आहे, तर तो एक तिच्या पसंतीचा भाग होता की मी सामाजिक क्षेत्रात काम करतो म्हणून. तर मग ती म्हटली की हे अजून तू आता फक्त पैशाच्याच मागे आहेस, तर हे न करता तू या क्षेत्रात परत ये. तर त्यामुळे मग मी परत एकदा माझे हे सोडून इकॉलॉजिकल सोसायटीचा कोर्स केला, नंतर बॉटनीचा कोर्स आहे पुण्याचा, हे कोर्स केले, आणि मग 2007 सालापासून ते सर्व बाजूला सोडून या क्षेत्रात आलो. म्हणजे असं हे नाही झालेलं की अचानक सर्व सोडून आलेलो आहे. हा प्रवास खूप काळात चाललेला आहे. बरोबर. आता त्याला जोडूनच ऍक्च्युली माझा पुढचा प्रश्न होता, पण तू आता त्याच्यातच तो घेतलंस की जसं तुला इन्स्पिरेशन हे तुझ्या पत्नीकडनं मिळालं की तू पुन्हा हे सुरुवात करावंस, तर तोच प्रश्न होता की तुमचा फॅमिली सपोर्ट तुम्हाला कसा त्याच्यामध्ये लाभला याच्यात? म्हणजे दोन गोष्टी, की एक तर आई वडिलांचा सगळ्यांनाच असावा लागतो, म्हणजे त्या सपोर्ट असला आहे किंवा नाही याच्यावरती तुम्ही काम करू शकणार आहात का नाही हे डिपेंड असतं. तर माझ्या कॉलेजच्या काळामध्ये त्यांनी माझ्या कामावरती, म्हणजे मी बाहेर किती काळ जातोय याच्यावरती कधीच ऑब्जेक्शन घेतलं नाही. आणखी मी कुठेही फिरायला जात होतो वगैरे, म्हणजे जंगलातच अर्थात कुठेही, म्हणजे तर त्याबद्दल त्यांचं कधीच ऑब्जेक्शन नव्हतं, माझ्या त्या कामाबद्दलही नव्हतं, त्यामुळे त्यांचं सहकार्य होतं. पण सगळ्यात महत्वाचा पाठिंबा जो आहे तो बायकोचा आहे, आणखी त्याच्यामुळेच केवळ या क्षेत्रात मी उभं राहू शकलो असं नमूद करेन मी. बरं. अनुजदा? आणि थोडं मला त्या नोकरीच्या तुझ्या याच्या संदर्भात पण ऐकायचंय की असं का, म्हणजे पहिली नोकरी 1 महिना, दुसरी म्हणजे असं का सारखं, आणि मग डायरेक्टली शिफ्टिंग निसर्गाकडे का? अनुजदा, तुला अनम्यूट करायला लागेल. माझा जेव्हा साखरपुडा झाला त्या दिवशी माझ्या हातामध्ये ऑफर लेटर होती, माझ्या हातामध्ये माझं लेटर होतं नोकरीचं, आणि दुसऱ्या दिवशीपासून माझा जॉब चालू होता. दुसऱ्या दिवशी मी सकाळी जॉबला गेलो आणि मी एकूण सगळं वातावरण पाहिलं, टाय वगैरे लावून गेलो होतो. तर ते मला जंगलात फिरण्याची इतकी आवड लागली होती की त्याच्यामध्ये हे असलं सगळं फार सफोकेटिंग वाटत होतं. मग मी संध्याकाळी, म्हणजे आमचं ट्रेनिंग सेशन चालू झालं सकाळी 8ला, 8 ते 1 तो समोरचा माणूस नुसता टेक्निकल भाषेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आमच्या डोक्यावर मारत होता. दुपारी अर्धा तासाचा लंच ब्रेक झाला आणि त्यानंतर परत तेच सगळं. एक कंपनी होती फोनची, त्याच्यामध्ये मला तो जॉब मिळालेला. आणि मी संध्याकाळी 6:30 वाजता ते जे ब्रांच ऑफिसर होते त्यांच्या केबिन मध्ये गेलो. तर ते मला म्हणले की आय होप दॅट यू अंडरस्टूड युअर प्रोफाईल, आणि तुम्ही काय फीडबॅक आणलाय का? माझ्या हातात कागद होता. तर मी म्हणलं नाही सर. ते म्हणले मग काय? मी म्हणलं राजीनामा. तर तो वेळाच झाला. म्हणजे मी म्हणलं सॉरी, मला अशी सवय नाही आहे, आणि अनफॉर्च्युनेटली आय वॉन्ट टू से बाय बाय. त्याच्यामुळे तिथून मी बाहेर पडलो. पण ऑब्व्हियसली तेव्हा हातामध्ये काहीच नव्हतं, साखरपुडा झाला होता, तर ऑब्व्हियसली थोडं प्रेशर होतं. मग नंतर मी अजून एका कंपनीमध्ये काम करायचा प्रयत्न केला. तिथे 5 दिवस टिकलो. पण तिथे परत तेच की मला कुठेही सेल्स करायला गाडीवरून जाताना एखादा पक्षी ओरडतोय तो पाहावासा वाटला, तर माझ्या त्या बॅगेमध्ये कागदपत्र तर होतेच, पण त्याचबरोबर दुर्बीण पण असायची. मग मी कागदपत्र साईडला टाकून दुर्बिणीतनं बघत बसायचो. आणि ऑब्व्हियसली ते सेल्स कधीच संपायचे नाहीत. मग मी सारखं बाहेर पडताना एखाद्या एरियामध्ये कोणीतरी सांगितलं की ते छान नेस्टिंग आहे फॅन्टल फ्लाय कॅचरचं,
तर मी मुद्दामून सांगायचो की 2-3 वेळेला मला जायला लागेल तिथे, 2-3 वेळेला बोलल्यानंतर कदाचित प्लॅन कन्वर्ट होईल, आणि मी काही नाही, मी तिथे त्या कागदांवरती रफ पेपर म्हणून उपयोग करायचो आणि त्याच्यावर नोट्स काढायचो. त्यानंतर 2.5 वर्ष एका ठिकाणी मी चिकटून राहिलो की जर का पुढे काही करायचं असलं तर माझ्या बाबांनी एक कानमंत्र दिला होता की पुढे काही करायचं असलं तरी एकदा नोकरी करून पहा, कारण नोकरी केल्यामुळे खूप गोष्टी या बेसिकली आपल्याला कळतात, आणि मग जर का फायनली आपल्याला जर का वेगळं काहीतरी करायचं असेल तर तो जो एक्सपिरियन्स आहे तो नक्कीच कामी येतो. माझ्या शाळेमध्ये असताना आमच्या शेजारी व्यंकटेश माडगुळकर राहायचे, आणि त्यांची आणि माझी खूप चांगली गट्टी होती. त्यांना मी तात्या, म्हणजे सगळेच जण तात्या म्हणून ओळखतात. तर तात्यांकडे माझ्या आईने बेसिकली मला लहानपणापासून माडगुळकरांच्या गोष्टी वाचून दाखवलेल्या. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, माझ्या बाबांचा जन्म ईस्ट आफ्रिकेत मधला आहे, आणि ईस्ट आफ्रिकेमध्ये मालिंडी नावाचं एक छोटंसं गाव आहे, लिंडी नावाचं एक गाव आहे, आणि त्यांच्याकडे नेहमी गोष्टी ज्या मी ऐकल्या लहानपणापासून त्या सगळ्या सिंहांच्या गोष्टी असायच्या किंवा चिता असायचा त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे लहानपणापासून आमच्याकडे निसर्गाविषयक वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे आई पुस्तकं वाचून दाखवायची आणि बाबा त्यांचे खरे एक्सपिरियन्सेस सांगायचे, तर त्याच्यामुळे आवड होतीच. आणि नंतर 2-2.5 वर्ष काम केल्यानंतर असं वाटलं की याच्यात काही अर्थ नाही, आणि उगीच आपलं पैसे मिळत आहेत म्हणून मनाविरुद्ध जाऊन काम करायचं हे काही पटलं नाही. आईशी बोललो, बाबांशी बोललो, आणि अर्थात बायकोशी बोललो. या तिघांनी अत्यंत, म्हणजे एक दिवशी संध्याकाळी सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन सांगितलं की उद्यापासून नोकरी नाही, आणि मी पूर्ण, मला कदाचित स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग थोडं खाली येईल, पण ऑब्व्हियसली मी तयार आहे, आणि उपाशी मात्र कोणाला राहून देणार नाही याची काळजी घेईन. आणि आई, बाबा आणि दीप्ती यांचा अत्यंत मोठा वाटा आहे की ज्यांच्यामुळे बेसिकली मी वाईल्ड लाईफ, की जे माझी आवड आहे, जे माझं पॅशन होतं, तेच करिअर म्हणून घेऊ शकतो. ओके, धन्यवाद. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तुम्ही दोघे, म्हणजे कोणीही म्हणा, निसर्गात राहणारा जो मनुष्य आहे तो असा त्या बांधलेल्या कामाला किंवा त्याच्यामध्ये फार काळ राहू शकत नाही, असं एकंदरीत आता कसं वाटतं ना वातावरण कोरोनामुळे कसं वाटतंय तसंच वाटतं की अरे बरोबर. पण मग हे जे काही आतापर्यंत म्हणजे तुम्ही अचीव्ह केलं, तर ते बघता तुम्हाला मागे वळून बघताना असं कधी वाटलं का की आपण नोकरी सोडून फार चूक केली, किंवा असं काही कधी दोघांनाही वाटलं का की तुमचा जो काही व्यवसाय चालू होता तर ते सोडून तुम्ही काहीतरी वेगळं केलं, म्हणून तुम्हाला काहीतरी वाटलं का की नाही, आपण हे नसतं केलं तर बरं झालं असतं? मला एक गोष्ट खटकली, मला वाईट वाटलं की नोकरी आधीच सोडायला पाहिजे होती. टिकलो याचं दुःख होतं. ओके, पण असं आला नाही आयुष्यात की ज्याच्यात पश्चाताप झालाय, असं आपण पश्चाताप झाला नाही. बरोबर. आता तुम्ही ज्या वेळेला तुम्ही या क्षेत्रात पुढे काम करायचं ठरवलं, निसर्ग क्षेत्रामध्ये, त्यावेळेला अर्थातच तुमच्या आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये तुमच्या दोन्ही संस्थांचा फार मोठा वाटा आहे. एक म्हणजे राजीवदादाची जीविदा असेल किंवा अनुजदादाची नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट असेल. त्या दोन्ही संस्थांबद्दल आम्हाला ऐकायला दोघांकडनंही आवडेल. सुरुवात कोणापासून करायची? कोण तू केलीस तरी चालेल. ओके, आपलं सगळं इनफॉर्मल आहे. 2007 साली जीविदा संस्था स्थापन केली. मुख्यतः त्याच्यामध्ये चालू करताना असं होतं की मी इकॉलॉजिकल सोसायटीचा कोर्स करत होतो. तो 2005 ते 2006 असा 1 वर्षाचा सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा कोर्स होता तो. आणखीन तो संपत असतानाच उषप्रभा पागे मॅडम ज्या आहेत, ज्या ग्रेट काय आपण गिर्यारोहक आहेत, तर त्यांनी एक प्रकल्प सांगितला की तो म्हणजे करंजगाव नावाचं एक गाव आहे वडगाव मावळमध्ये. तर तिथे एका शाळेमध्ये शैक्षणिक प्रोजेक्ट करायचा आहे. म्हणजे त्यावेळेस शाळेमध्ये पर्यावरण हा विषय 100 मार्काला 8वी 9वी 10वीला होता. तर त्यांच्यासाठी त्या अर्थात अनेक शाळांकडे शिक्षकच नव्हते, कारण अचानक तो विषय आलेला आहे, आणखी मग तो कसा शिकवायचा हा प्रश्न होता. तर त्या शाळेने कास्ट नावाची संस्था आहे शरदचंद्र गोखले यांची, म्हणजे तर ते रुरल भागात म्हणजे त्या वडगाव मावळ परिसरात काम करत होते. त्यांनी विचारलं की पर्यावरण शिकवायला तुम्ही येऊ शकाल का, कारण तुम्ही या विषयाचे तज्ञ आहात. तर मग अशी सुरुवात झाली आमची तिथे जाण्याची. 1 वर्ष झाल्यानंतर कास्ट प्लॅननी सांगितलं की आता इकॉलॉजिकल सोसायटी बरोबर 1 वर्ष प्रोजेक्ट केला, दरवर्षी आम्हाला वेगळ्या संस्थांबरोबर करायचं आहे. तर त्यामुळे मग असं चर्चा झाली आमची की मग माझ्या नावाने एक संस्था चालू करू. गोळे सर आम्हाला नेहमी सांगायचे की तुम्ही पर्यावरण क्षेत्रात काम करताना फायनान्शियली तुम्ही स्टेबल पाहिजे, तरच तुम्ही काम करू शकाल. तर त्या दृष्टीने एक कंपनी चालू करायची अशी माझ्या डोक्यात कल्पना होती.
पण कास्ट प्लॅननी त्यांना संस्था पाहिजे असं सांगितलं, म्हणून मग संस्था स्थापन केली. अर्थात लोकल लोकांबरोबरच काम करायचंय माझ्या डोक्यात पक्क होतं, तर त्यामुळे मराठी नाव हे मी द्यायचं हे पक्क केलं होतं. त्यामुळे जीविदा हे नाव मला सुचलं, जैव विविधता अशा अर्थेने. महाजन सरांनी ते जीविदता असा शब्द एक तयार केला होता, त्यातनं मी अजून लहान करून जीविदा हा शब्द केला. आणखी मग तिथनं पुढची जी वाटचाल आहे तर ती बायोडायव्हर्सिटी, इंडियन बायोडायव्हर्सिटीच्या लोकशिक्षण आणखीन जनजागृती या दृष्टीने केली. आता तो एवढ्या वर्ष काम चालले, त्याच्यामध्ये जर ठळक कार्यक्रम सांगायचे झाले तर देशी झाडं आम्ही वाटतो, त्याच्यासाठी हिरवाई महोत्सव करतो, दरवर्षी एक प्रदर्शन असतं, कट्टे चालवतो, असं खूप मोठ्या विविध क्षेत्रात काम चालू आहे. ओके ओके. अनुजा, काम करत असताना असं लक्षात आलं की कुठेतरी आपल्याला एक प्लॅटफॉर्म पाहिजे, आणि प्लॅटफॉर्म नसेल तर आपल्याला ऍक्टिव्हिटीज एक्सपांड करता येणार नाही. तर म्हणून 2 आयडेंटिटीज फॉर्म केल्या. एक ऑब्व्हियसली फोरम फॉर्म केलं, म्हणजे फाउंडेशन फॉर्म केलं, नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट. आणि नंतर त्याच्याखाली आपण कमर्शियल ऍक्टिव्हिटीज घेऊ शकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठे टूर घेऊन जायची तर त्याला कुठेतरी कमर्शियल प्लॅटफॉर्म पाहिजे. त्याच्यामुळे नेचर वॉक आउटडोर्स आणि सफारीज अनलिमिटेड अशा 2 कंपनीज एस्टॅब्लिश केल्या की ज्याच्या मार्फत बेसिकली जंगलातल्या ज्या टूर्स आहेत तर त्या नेणं त्याला सुरुवात केली. ट्रस्टमध्ये पण असं लक्षात आलं की जर का वेगवेगळ्या फील्ड मधली लोक असतील एकत्र तर कदाचित आपल्या वर्किंग मध्ये फरक पडू शकतो. तर त्याच्यामुळे इव्हन आमचे ट्रस्टीज पाहिले तर त्याच्यामध्ये एक किरण पुरंदरे आहेत की ज्याला एवढा वाईल्ड लाईफचा अनुभव आहे. स्वतः जवळजवळ आता अनेक वर्ष वाईल्ड लाईफ मध्ये काम करतो. 38 पेक्षा जास्ती पुस्तकं लिहिलेली आहेत. तर ऑब्व्हियसली त्याच्या एक्सपिरियन्सचा कुठेतरी आपल्याला फायदा होईल म्हणून किरण आमच्या बोर्डवर आहे. त्यानंतर एक चिकटेरी नावाचे एक काका होते की जे बेसिकली इंडस्ट्रियलिस्ट होते, की एखादी कंपनी कशी चालते तर त्याचा खूप दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. त्यामुळे एखादी ऑर्गनायझेशन चालवताना त्याचं जे विजन डॉक्युमेंट आहे तर ते खूप क्लिअर पाहिजे, त्याच्यासाठी त्यांचा उपयोग झाला. नंतर बऱ्याचशा ठिकाणी असं लक्षात आलं की टायगर रिझर्वच्या आजूबाजूला वेगवेगळी छोटी छोटी खेडी आहेत, छोटी छोटी गावं आहेत, आणि त्या गावांमध्ये जर का आपण मेडिकल कॅम्प्स सुरुवात केली तर कदाचित त्याला पण ऑब्व्हियसली कुठेतरी डॉक्टर्सची टीम लागेल. म्हणून डॉक्टर धैर्यशील शिरोळे पुण्यातले एक प्रसिद्ध डॉक्टर होते, तर त्यांना ट्रस्टवर घेतलं होतं. नंतर आपल्याकडे एक अमरसिंह जाधवराव म्हणून आहेत, तर ते ट्रस्टवर आहेत. म्हणजे वेगवेगळ्या बेसिकली फील्ड मधल्या लोकांना एकत्र घेतलं आणि या ट्रस्टची सुरुवात झाली. मी म्हटलं तसं की या ट्रस्टच्या ऍक्टिव्हिटीज खूप व्हेरिड आहेत. मग त्याच्यामध्ये काही मेडिकल कॅम्प्स आहेत वेगवेगळ्या टायगर रिझर्वच्या पेरिफेरीवरती. नंतर मी आणि राजीव आम्ही एकत्र मिळून बऱ्याचशा ठिकाणी जिथे जिथे आपल्याकडे टायगर रिझर्व्ह आहेत महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशमध्ये, तर तिकडच्या गाईड्सचं ट्रेनिंग देतो. आणि नुसतं गाईड्सच नाही तर माझं बॅकग्राऊंड हे मॅनेजमेंटचं असल्यामुळे थोडं मोटिवेशन आपल्याला काही घेता येईल का, कारण हे गार्ड्स कुठेतरी इंटिरियर मध्ये एखाद्या कुटीवर राहत असतात, आजूबाजूला बोलायला कोणी नसतं, रेंज नसते, आणि एक गार्ड आणि फक्त 2 मजूर, तर यांच्यावरती ते बीट चालू असतं आणि ते डिमोटिवेटेड असतात बऱ्याच वेळेला, कारण पगार वेळच्या वेळी बऱ्याच वेळेला होत नाही, फॅमिलीपासून लांब असतात. तर एवढं सगळं कार्य करत असताना मोटिवेशन लेवल हाय ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मग ऑब्व्हियसली आम्ही दोघं मिळून काही अशा प्रकारचे ट्रेनिंग्स घेतो. नेचर वॉक ट्रस्ट तर्फे आपण खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतो. एक वाईल्ड लाईफ फेस्टिवल आपण चालू केलं, त्याचं नाव वाईल्ड इंडिया, आणि त्याच्यामध्ये भारतात दिसणाऱ्या बायोडायव्हर्सिटी बद्दल वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये बोललं गेलं. मग कधीतरी फिल्मच्या स्वरूपात कोणीतरी फिल्म प्रेझेंट केली, नुसतीच प्रेझेंट केली नाही, तर फिल्म मेकरला आपण इथे इन्व्हाइट केलं आणि फिल्म मेकरशी इंटरॅक्शन झालं, त्यातनं तो विषय जास्ती लोकांसमोर आला. काही ऑडिओव्हिज्युअल लेक्चर्स ठेवले, काही स्लाइड शोज ठेवले, काही डिबेट्स डिस्कशन फॉर्मॅट्समध्ये ठेवले. तर मूळ या फोरम किंवा या फाउंडेशनचा उपयोग म्हणजे नेचर वॉक ट्रस्टचा उपयोग हा एन्व्हायरमेंट एज्युकेशन हे बेसिकली त्याच्यावर फोकस आमचा जास्ती असतो. त्याच्यानंतर आपल्याकडे पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बर्ड वॉचर्स आहेत, तर त्या सगळ्यांना एकत्र कुठे करता येईल, आपल्याला एकत्र कुठल्या प्लॅटफॉर्मवर आणता येईल म्हणून बर्ड फेस्ट चालू केले. वेगवेगळ्या ठिकाणी आपण एक्झिबिशन भरवत गेलो, आणि ते फक्त पुण्यापुरतच मर्यादित नाही, तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मदतीने ते घेऊन गेलो. मला असं लक्षात आलं की बऱ्याच वेळेला कामं करताना एनजीओज फॉरेस्ट डिपार्टमेंटला लांब ठेवतात, पण तू जर का आमचे नेचर वॉक आपले जर का कार्यक्रम पाहिले तर जवळजवळ प्रत्येक कार्यक्रमामध्ये कुठलं तरी लोकल डिव्हिजन, लोकल फॉरेस्ट डिपार्टमेंटचा स्टाफ हा बरोबर असतो. त्याचं एक साधं कारण असतं की आपण किती सुंदर चित्रकार असलो तरी प्लॅटफॉर्म किंवा तो जो कॅनव्हस आहे तो वनविभागाचा असतो, आणि त्यांना बरोबर घेऊन गेलो तर फरक पडतो. त्याच्यामुळे या सगळ्या ऍक्टिव्हिटीज या ऑब्व्हियसली ओपन टू ऑल असतात, याला एज बार काही नसतं.
त्यानंतर काही पुस्तकं आपण पब्लिश केलेली आहेत. कट्टा, जसं राजीवनी सांगितलं तसं आपण एक कट्टा चालवतो जो प्रत्येक शुक्रवारी सातत्याने अनेक वर्ष चालू आहे. कोथरूडमध्ये एक लायब्ररी एक मिनिट फक्त, गेली किती वर्ष कट्टा सुरू आहे? आता जवळजवळ 32 वर्ष झाली. त्याच्यातली काही वर्ष WWF इंडिया तो कट्टा चालवायची. त्यानंतर किरण पुरंदरे तो कट्टा चालवत होते वेगळ्या नावाखाली, आणि मग त्याच्यापासून साधारण एक 17 वर्ष आपण तो रेग्युलरली प्रत्येक शुक्रवारी चालवतोय. एक वाईल्ड शूट्स नावाचा फिल्म क्लब आपण चालू केलाय, त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या फिल्म्स वाईल्ड लाईफ रिलेटेड, भारताची बायोडायव्हर्सिटी फोकस करणाऱ्या त्या दाखवल्या. आणि सगळ्यात महत्वाचं की ज्या गोष्टी इंडिव्हिज्युअली कपॅसिटीत आपण करू शकत नाही, तर त्या ट्रस्टच्या फॉर्म मध्ये, म्हणजे अगदी साधं उदाहरण आहे की फंड रेझिंग असेल वेगवेगळ्या गोष्टींसाठी, तर इंडिव्हिज्युअल माणूस कुठपर्यंत पोहोचणार, पण ट्रस्टला असोसिएटेड जे ट्रस्टीज आहेत तर त्यांच्या मदतीने खूप वेगवेगळे प्रोग्राम्स आपण राबवले. आणि ती जर का www.naturewalktrust.org याच्यावर गेला तर तुला बाकीचे सगळे डिटेल्स मिळतील. ओके, धन्यवाद. मला इथे सगळ्यांना आधी एक तर आनंदाने सांगायला असं आवडेल की कुठल्याही व्यक्तीने समजा का एखादं चॅरिटेबल ट्रस्ट किंवा एखादी स्वतःची प्रायव्हेट कंपनी चालू केली असेल, दोन्ही एका क्षेत्रात काम करणाऱ्या असतील, तर बऱ्याचदा असं होतं की मग निसर्ग क्षेत्र किंवा सामाजिक उपक्रमांकडे तेवढं लक्ष दिलं जात नाही आणि कमर्शियल अँगल त्याला बऱ्याचदा दिला जातो. पण मला आवर्जून दोघांचाही अभिनंदन करायचं या ठिकाणी की दोघांनीही आतापर्यंत जो त्यांचा मूळ उद्देश होता की निसर्ग संवर्धन आणि निसर्ग शिक्षण हे लोकांपर्यंत दिलं जावं, हा आतापर्यंत कुठेही सोडला नाही आणि सातत्याने आजवरती तो पुढे तसाच नेलाय. यासाठी दोघांचेही सर्वप्रथम अभिनंदन आधी. त्याच्या पुढे मला असं अनुजा तुझ्याकडे येते की जसं तू म्हणलास की आतापर्यंत ट्रस्टच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही केले, याशिवाय टूर्स साठी वेगळी तू कमर्शियल एक वेगळी एक आयडेंटिटी फॉर्म केलीस. तर हे सगळं चालू असताना मग मधूनच गाईड ट्रेनिंग प्रोग्राम असं तू का करावं, असं तुला का, म्हणजे काय कशामुळे वाटलं, की काय त्याच्या मागचं उद्दिष्ट होतं? बऱ्याच वेळेला टूर्स वर गेल्यानंतर असं लक्षात यायचं की गाईड फक्त टायगर सेंट्रिक बोलतोय. म्हणजे कुठल्याही अभयारण्यात गेलो, एस्पेशली टायगर रिझर्व मध्ये, तर विचारणार टुरिस्ट पण तेच विचारायचं की कुछ दिख रहा है क्या, तर कुछ दिख रहा है क्या याचा मतलब असायचा फक्त टायगर दिसतोय का. तर ते थोडं खटकत होतं, कारण टायगरच्या व्यतिरिक्त इतर इतक्या गोष्टी आहेत, पण अनफॉर्च्युनेटली त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत नाहीयेत किंवा लोकांपर्यंत यांना पोहोचवता येत नाहीये. तर म्हणून एक प्रपोजल मांडलं चीफ अँड वॉर्डन आपल्या राज्याच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे, आणि त्यांना रिक्वेस्ट केली की आपण थोडं जर का यांना व्हॅल्यू एडिशन्स दिल्या तर आमच्याकडे वेगवेगळ्या फॅसेट्स मध्ये, वाईल्ड लाईफच्या फॅसेट्स मध्ये काम करणारे लोक आहेत. मग त्याच्यामध्ये काही बटरफ्लाय एक्सपर्ट्स आहेत, काही बॉटनी एक्सपर्ट्स आहेत, काही रेप्टाईल्सचे एक्सपर्ट्स आहेत. तर या सगळ्यांना एकत्र येऊन आपण एक कोर्स डिझाईन करू की जो साधारण 5 किंवा 6 दिवसांचा असेल, आणि त्यामध्ये आपण वाईल्ड लाईफचे छोटे फॅसेट्स कसे दाखवू शकू. आपल्याकडे महाराष्ट्र राज्याचं इको टुरिझम पॉलिसी आहे आणि निसर्ग पर्यटन धोरण आहे, त्याच्यामध्ये अत्यंत क्लिअर कट लिहिलं आहे स्मॉल इज ब्युटिफुल, पण त्या स्मॉल विषयी कधीच बोललं गेलं नव्हतं. तर त्याच्यामुळे असं वाटलं की आपण जर काही देऊ शकलो, फॉर्च्युनेटली आपल्याला पुण्यामध्ये बसून असे रिसोर्सेस मिळतात की ज्यांच्याकडे तो खजिना आहे तो फक्त या लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. त्याच्यामुळे या ट्रेनिंगचे पण आम्ही 2 भाग केले. एक जो आहे तो बेसिकली कंटेंट रिलेटेड आहे. कंटेंट रिलेटेड म्हणजे बर्ड्स, मॅमल्स, इन्सेक्ट्स, रेप्टाइल्स, बॉटनी याच्याविषयी जास्तीत जास्त माहिती, आणि दुसरा त्याची डिलिव्हरी. बऱ्याच वेळेला असं असतं की नॉलेज खूप असतं पण बोलता येत नाही, किंवा उलट असतं की बोलतं खूप पण त्याला जर का अजून डेप्थ मध्ये जायचा विचार केला तर त्याची खोली फारच नसतेच, तो फक्त वरच्यावर बोलत असतो. तर या दोन्हीचं कॉम्बिनेशन कसं करता येईल, तर त्याच्यामुळे 2 भाग केले. त्यातला बराचसा मॅनेजमेंटचा जो पार्ट आहे, त्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल आहे, त्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आहे, कारण एखादा गाईड हॅज टू बी अ गुड लीडर, ही हॅज टू बी अ गुड कम्युनिकेटर, आणि सोप्या भाषेत निसर्ग सांगणार पाहिजे. तर हे सगळं लक्षात घेऊन आम्ही एक मॉड्यूल केलं, आणि ट्रायल बेसिसवर मला आठवतं राजीव बरोबर आम्ही डिस्कस करून पहिलं आपण नागझिरा केलं, आणि त्या नागझिराचं एक मॉडेल आधी आवडते का ते पाहिलं, ते लोकांना खूप आवडलं. सगळ्यात याच्यात महत्वाची गोष्ट काय आहे की कुठेही आम्ही सुरुवातीला नोट्स देत नाही. आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला ऐकायचंय, प्रश्न विचारायचे आहेत आणि लिहून काढायचे, आणि ते झाल्यानंतर आम्ही एक एक्झाम घेणार आहे. ती एक्झाम पण क्वेश्चन आन्सर फॉर्म मध्ये, मार्क बिर्क काही नाही, पण कितपत कळालंय याच्यावर त्याला कितपत कळालं आणि आपल्याला किती शिकवता आलंय, तर या दोन्हीचा अंदाज आम्हाला आला.
आणि हळूहळू हे मॉडेल सगळ्यांना आवडायला लागलं. मग एका डायरेक्टर कडनं कोणीतरी दुसऱ्या फील्ड डायरेक्टरला सांगायचं की अरे आमच्याकडे खूप चांगलं ट्रेनिंग झालं तर तुम्ही पण एकदा ट्रायल द्या. असं करत करत 6 टायगर रिझर्व्ह हळूहळू आमच्याकडे यायला लागली. मग कोणीतरी सांगितलं की इथे खूप तुम्ही चांगलं काम करताय तर तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये यायला आवडेल का. तुम्ही आणि राजीवनी एका शब्दावर म्हणजे एका पायावर तयार झालो. आणि तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की अरे इकडे आपल्याला घ्यायला काही प्रॉब्लेम नाही, पण इथे शिकवायचं ते हिंदीमध्ये. आणि मग पहिला वर्ष आम्ही जे काही हिंदी फाडलंय तर आम्ही शिकवायचो, ते शिकवत असताना आम्ही बोलायचो आणि एकमेकांकडे बघून हसायचो की अरे आपण आपली भाषा आपलं हिंदी फार कच्चं आहे. पण ओंकार एक इंटरेस्टिंग गोष्ट राजीव आणि मी एक केलं की जे जे शब्द आम्हाला माहिती नव्हते ते तिथल्याच गाईड्स कडनं हळूहळू शिकत गेलो. क्या बात आहे, की क्या बात आहे. बरोबर. काही काही गोष्टी आम्हाला माहिती नसायच्या. आता बरोबर. आपण बोलतोय तर त्याला काय म्हणतात, तर मग गाईड म्हणलं उसको बोलतोय वार्तालाप करणं. तर क्या बात ऐकायला जड वाटायचं, बरं. पण मग आता आम्ही हिंदीमध्ये प्रॉपर तिथे जाऊन बोलू शकतो. क्या बात आहे. तर असा बेसिकली आम्ही ट्रेनिंगकडे वळालो. त्यातली अजून एक मजा सांगतो, आपण मग राजीवकडे जाऊ. हे सगळं झाल्यानंतर आपले एक मित्र आहेत संजय देशपांडे, तर ते म्हणले की तू तिकडचं ट्रेनिंग खूप चांगलं घेतोय, मला रिपोर्ट्स येत आहेत, तर आपण पोलीस डिपार्टमेंटमध्ये करायचं का. तर मी म्हणलो आम्ही कधी शिकवलं नाही आणि पोलिसांना शिकवायचं म्हणजे अवघडच आहे, ऐकणार का. तर ते म्हणले हो ऐकतील. मग आम्ही जवळजवळ मला असं वाटतं 750 ते 800 वेगवेगळ्या पुणे पोलीसच्या शाखांमधल्या लोकांना, मग त्याच्यामध्ये कधीतरी पासपोर्ट ऑफिसर्स असायचे, कधीतरी वेगवेगळ्या पोलीस स्टेशन असायचे आणि भरपूर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक सिग्नलला काम करणारे ट्रॅफिक इन्स्पेक्टर्स असायचे. तर या सगळ्यांसाठी खूप वेगळे विषय आणि त्याच्यामध्ये पण वाईल्ड लाईफ सेन्सिटायझेशन ठेवलं होतं. पण इकडे आमचे सगळे मॅनेजमेंट रिलेटेड प्रोग्राम्स असायचे. मग त्याच्यामध्ये मोटिवेशन, लिडरशिप, कम्युनिकेशन स्किल्स, टाइम मॅनेजमेंट, स्वॉट अनालिसिस स्वतःबद्दलचा, नंतर काही योगासनं त्याच्यामध्ये आम्ही ऍड केले की लोक तो बिचारा माणूस सिग्नलवर उभा असतो, मग त्याला पाठीचे त्रास होतात, तर मग त्यासाठी वेगळे काही प्रोग्राम्स करता येतील का, मग योगासनं ऍड केलं. मग हेल्थ विषयी काही बोलता येईल का, मग अजून एक न्यूट्रिशनला त्याच्यामध्ये ऍड केलं होतं. असे वेगवेगळे प्रोग्राम्स आम्ही घेतले. राजीव जास्ती चांगल्या पद्धतीने सांगू शकेल. राजीव दादा, तुला एक तू उत्तर देण्याच्या अगोदर म्हणजे मला थोडा वेगळ्या अँगलने हा प्रश्न तुला विचारायचा आहे की जेव्हा अनुजने तुझ्यासमोर ही पहिल्यांदा कल्पना मांडली की आपण गाईड ट्रेनिंग घेऊया का, तेव्हा तुझी पहिली रिॲक्शन काय होती आणि मग पुढे अनुभव काय सगळा आला. लगेच तयार झालो, कारण मी मगाशी म्हटलं तसं की जीविदाचं मुख्य काम हे एज्युकेशन हे ठरलं होतं. तर त्याच्यामधनं मी अनेक कोर्सेस जीविदातर्फे घेत होतो. म्हणजे त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू इंडियन बायोडायव्हर्सिटी असेल, किंवा मी आपल्या पुण्यातली निसर्ग सेवक नावाची संस्था आहे, तर त्यांचं गेली 14 वर्ष बॉटनीचा फील्ड बॉटनीचा कोर्स चालतो. तर त्याचा मी व्यवस्थापक म्हणून गेली 14 वर्ष, म्हणजे सुरू झाल्यापासून पहिले सुरुवातीच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी होतो आणि त्यानंतर त्याचं व्यवस्थापनाचं काम करतोय. त्यामुळे सर्व बॉटनी क्लास माझ्यासमोरच झालेले. तर अशा हे होते. तर एज्युकेशन हे माझं पॅशन आहे. आणखीन त्याच्यामध्ये जीविदा याच्यामध्ये सर्वांना शिक्षण देणं हा एक भाग खूप आम्ही ठेवला होता. मग आम्ही वेगवेगळी प्रदर्शनं करत होतो. त्याच्यामध्ये अर्थ सायन्सेस वरती असतील किंवा मग ग्रासलँड वरती असतील. तर जी काही प्रदर्शन मी केली तर ती एज्युकेशन देणारीच केली नाही मी. त्याच्यात कधीतरी छान छान फोटो लावलेत वगैरे अशी असण्यापेक्षा माझ्या दृष्टीने काहीतरी ज्ञान लोकांपर्यंत जाणं हे खूप गरजेचं आहे. तर त्यानंतर व्याख्यानमाला आम्ही घेत असतो पुण्यामध्ये, की त्याच्यामध्ये बॉटनी रिलेटेड असतात किंवा समुद्र विषय असतो किंवा हिमालय विषय असतो. तर अशी गेली 11 वर्षे आम्ही व्याख्यानमाला घेतोय आणि त्यातही परत नॉलेज देणं हाच भाग असतो. तर त्यामुळे सतत नॉलेज देणं हे आमच्या जीविताचं काम राहिलेलं आहे. तर जेव्हा अनुजने सांगितलं की आपल्याला फॉरेस्ट गाईडला हे ट्रेनिंग द्यायचं आहे, तर तेव्हा ट्रेनिंग हा शब्द ऐकल्यामुळे लगेच जंप मारून मी तयार झालो की आपल्याला हा चांगली अपॉर्च्युनिटी. आणखी त्यामुळे ती सुरुवात झाली. आणखीन आज मी म्हणेन की मी आतापर्यंत केलेल्या कामातलं सर्वात चांगलं जे काही काम आहे तर हे गाईड किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सर्व म्हणजे त्यांचे गार्ड्स असतील किंवा STPF म्हणजे स्पेशल टायगर फोर्सची लोक असतील त्यांच्याबरोबर जी आम्ही ट्रेनिंग केली, तर हे सगळ्यात जास्त अचीव ज्याच्यातनं आपण म्हणतो ना की समाधान कशातनं लाभलं, तर ते काम आहे. थँक्स अनुज की तुझ्यामुळे ही संधी मिळाली. तर ह्याच्यामध्ये राजीव, तुझ्यामुळे आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकलो. तर ह्याच्यात अनुभव म्हणजे कसा येतो माहितीये का ओंकार, की मुख्यतः इथे कुठेही तुम्ही जेव्हा ट्रेनिंग देत असताना तर तेव्हा तो लोकांच्या एक काय म्हणू की आउट ऑफ त्यांच्या करिअरच्या किंवा
त्यांच्या एकंदर सिस्टीम पेक्षा बाहेरचं असं हे असतं. फक्त आवड एवढ्यासाठी लोक येत असतात. त्याच्यापेक्षा ह्या ट्रेनिंगमध्ये खूप फरक पडतो. म्हणजे कारण हा एखाद्या गाईडला आपण ट्रेनिंग द्यायला जातो ना, तर तो त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. म्हणजे तो जितक्या चांगला शिक्षण म्हणजे लोकांशी बोलेल तेवढं त्याला जास्त हे मिळणार आहे. कारण त्याच्यामध्ये नॅचरलिस्ट आणि साधे गाईड असं फरक आहे आणि त्यांना मिळणाऱ्या पैशात पण फरक येतो. त्यामुळे ते जे आपल्याकडनं घेतात ना, तर त्याच्यामध्ये खूप फरक पडतो. म्हणजे कदाचित भाषेच्या दृष्टीने जर आपण बोलायला गेलो त्यांच्याशी, तर ते आपण जे इथे आता म्हणजे आवड असलेली लोकांना कदाचित जास्त नॉलेज आहे असं वाटत असेल, पण त्यांच्या दृष्टीने त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हे घेतलेलं असतं. त्यांचे फीडबॅक येत असतात. आणखी ते नंतर फोन पण बरेच जण करत असतात की दादा आम्हाला हे आणलंय तर काय त्याची नक्की माहिती सांगा वगैरे वगैरे. तर हे खूप सॅटिस्फॅक्टरी वर्क ट्रेनिंगचं एकंदरीत एक वेगळं फील्ड आहे, पण खूप छान आहे. आणखी खूप छान मजा येते त्याच्यात काम करताना. ओंकार, याची एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की या 6 व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश मधले आणि 6 व्याघ्र प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातले, या सगळ्यांचे आमचे ग्रुप्स आहेत. आणि कुठेही काहीही एखादी गोष्ट पाहिली तर ते विचारतात की अरे ये है तो ये इंडिजिनस या एक्झॉटिक है, ये कहाँ से आया है, इसकी हिस्ट्री है क्या, कुछ किसने लाया है. तर त्याच्यामुळे मजा येते. आणि त्यांच्याकडनं पण नवीन नवीन काय काय गोष्टी तिथे दिसल्या, या प्रत्येकाचा अपडेट आम्हाला जवळजवळ. तर प्रत्येक सफारी झाली की प्रत्येक एरियातले गाईड्स हे त्या ग्रुपवरती सगळे अपडेट्स देत असतात. त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यातल्या व्याघ्र प्रकल्पांचे सगळे अपडेट्स मला आणि राजीवला परफेक्टली असतात. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे तुमचं कम्युनिकेशन 2 वे साइडने तेवढ्याच इफेक्टिव्हली सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामध्ये. पहिल्या वर्षी थोडंसं कदाचित कमी असेल कारण तेही बरोबर आहे. पण आता जसं त्यांच्याशी रिलेशन वाढत गेले ना, म्हणजे 3-4 वर्ष काम चाललंय, तर तसं त्यांच्या लक्षात आलंय की ह्या नॉलेजचा त्यांना किती फायदा होतोय. म्हणजे सुरुवातीला कदाचित त्यांनी एवढ्या सिरियसली घेतलं नसेल, पण आता त्यांना नक्की माहितीये की ह्या नॉलेजचा किती फायदा आहे. त्यामुळे त्यांचं एकंदर विचारण्याची पद्धत आणि आम्हाला माहिती पुरवण्याची पद्धत यात खूप फरक पडलाय. आणखी आता जे रिलेशन एक घट्ट तयार झालंय ना, ते सांगण्याच्या पलीकडचं रिलेशन त्यांच्या बरोबर तयार झालेलं आहे. खरंय 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 खरंय. अनुजा, मला तुझ्याकडे यायचंय की सगळ्यात बऱ्याच लोकांना असं माहिती की अनुजाचा लोकांचा जो संग्रह आहे तो खूप उत्तम आणि खूप चांगला आहे. म्हणजे नुसतंच निसर्ग क्षेत्रातले तज्ज्ञ असतील असं नाही, तर निसर्ग क्षेत्र असेल, वनविभाग असेल, राजकारणी असेल, इतर वेगळ्या समाजात काम करणारे लोक असतील, संगीत क्षेत्रातली त्याची अगोदर जी काही गुरुबंधू असेल ते लोक असतील, किंवा इतर संगीत क्षेत्रातली मान्यवर असतील, अभिनेते असतील, तर कला क्षेत्रातले इतर लोक असतील, तर या सगळ्यांशी तेवढ्याच या सगळ्यांना चांगल्या प्रकारे तू बांधून ठेवलेस. तर आम्हाला त्या संग्रहाबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. आणि त्यातच सांगायचं म्हणजे आपला दोघांचाच खूप चांगला मित्र सुयश टिळक, जो स्वतः एक उत्तम अभिनेता आहे आणि तेवढाच चांगला निसर्ग अभ्यासक आहे, तोही आता आपल्याला जॉईन झालाय. तर त्याचंही मी एकदा स्वागत करतो. आणि अनुजा, तुझ्याकडे येतो. मला असं लक्षात आलं की सगळ्यात महत्वाची गोष्ट की थोडे पैसे खिशामध्ये कमी असतील तरी चालतील, पण आजूबाजूला लोक असणं अत्यंत महत्वाचं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक ही का असोसिएटेड आहेत, तर बाकी कुठलाही कधीही स्वतःसाठी फायदा करून घेतला नाही, पण ऑब्व्हियसली जेव्हा निसर्गाला मला असं वाटत होतं की अरे इथे जर का या माणसाने शब्द टाकला तर अनुज खरेला काही व्हॅल्यू नाही आहे, पण इथे जर का सुयश टिळक बोलला तर खूप लोक त्याच्याकडे नीट लक्ष देऊन ऐकतील, कारण फॅन फॉलोअर्स ऑब्व्हियसली इट काउंट्स अ लॉट. संगीत मी शिकायचो तेव्हा मला असं वाटायचं की ऑब्व्हियसली निसर्ग आणि संगीत हे खूप हँड इन हँड जातं. तर मला आठवतं की आम्ही ट्रायल म्हणून एक, मला त्याचं नाव आठवत नाही, पण किरण पुरंदरे 400 दिवस नागझिराच्या अभयारण्यात राहिला होता, ऋतुनाथ. आणि त्याचा मी पहिला स्लाइड शो पाहिला तेव्हा मला असं वाटलं की किरण बोलतोय छान, पण त्याच वेळेला जर का मागच्या बाजूला एखादं म्युझिक इन्स्ट्रुमेंट असेल किंवा कोणी गात असेल तर मला असं वाटतं की त्याला काहीतरी एक वेगळी लेवल येईल. आणि म्हणून आम्ही ट्रायल बेसिस म्हणून ऋतुरंग नावाचा एक कार्यक्रम ठेवला. त्याच्यामध्ये ऋतुनाथ, आणि त्याच्यामध्ये किरण वेगवेगळे अनुभव सांगत होता आणि बॅकग्राऊंडला खूप छान छान फोटोग्राफ्स आणि त्याचबरोबर त्या वेळेला सुटेबल असे राग होते. म्हणजे सूर्योदयाचं कुठेतरी वर्णन आहे, मागच्या बाजूला मोहन थॉमस सरांचा एक मस्त फोटोग्राफ आहे आणि मागणं संदीप कुलकर्णींची बासरी किंवा मला असं वाटतं शेखर कुंभोजकर होते, तर त्यांचा भटियार नावाचा राग.
तर यांनी सुरुवात केली. मग जिथे पावसाचं वर्णन येतंय तर तिथे मल्हार रागातले स्वर होते. याचं ब्लेंडिंग इतकं सुंदर झालं होतं आणि तो खूप जास्ती लोकांपर्यंत पोहोचला. तर त्यामध्ये मला असं लक्षात आलं की निसर्ग असा एक धागा आहे जो सगळ्यांमध्ये कॉमन आहे. म्हणजे असं जर मी विचारलं की निसर्ग कोणाला आवडत नाही तर एकही हात वरती येणार नाही, पण सगळ्यांना निसर्ग आवडत असतो. आणि मला असं लक्षात आलं की मी तुला एक साधं उदाहरण सांगतो की मी नाव घेत नाही, पण मी एका ताडोबाच्या जंगलात गेलो होतो आणि तिथे एक खूप मोठा शासकीय अधिकारी आला होता. तर तेव्हा माझ्याकडे परमिशन होती, ताडोबाचे रूल्स एवढे कडक नव्हते आणि मी पुण्यामधनं जाताना तिकडच्या फील्ड डायरेक्टरची परमिशन काढली होती की सगळ्यात गोष्टी आपण जिप्सीतनं बघू शकत नाही. काही गोष्टी या कदाचित आपल्याला चालत जाऊन जवळ म्हणजे आता एखादं झाड असेल तर त्याचा बार्क कसा आहे, त्याचे लिव्स कसे आहेत हे कदाचित जिप्सीतनं नाही बघतायत, ते जवळ जाऊन झाडापाशी शेजारी उभं राहून आपल्याला बघता येतं. तर मी चालत होतो आणि माझ्याकडे परमिशन होती. तर टिपिकल कोणीतरी अजून एक पुणेरी होतं तिथे, त्यांनी त्या फील्ड डायरेक्टर नव्हता, डेप्युटी डायरेक्टर होता, त्याच्याकडे तक्रार केली की ते पुण्यातला एक ग्रुप आहे तो चालतोय. तर मला ताबडतोब तिथे बोलवण्यात आलं. मी तिथे हजर झालो लगेच. तर पोलिसांचा ताफा होता आणि कोणीतरी एक खूप मोठा अधिकारी होता. तिथे गेल्यानंतर मी डेप्युटी डायरेक्टर मला विचारत होते की तुम्ही जंगलात चालत होता. मी म्हणलो माझ्याकडे फील्ड डायरेक्टर साहेबांची परमिशन आहे, मी खूप जुनं सांगतोय. तर ते म्हणले पण तुमच्याविषयी कोणीतरी तक्रार केली तर असं चालणं खरं तर गुन्हा आहे. तर मी म्हणलं की मान्य मला, पण काही गोष्टी आम्हाला जिप्सीतनं नाही बघता आल्या, तर त्यामुळे आम्ही परमिशन मागितलेली आणि तेव्हाच्या चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डननी परमिशन दिली होती. खूप जुनं सांगतोय. आणि तो जो शासकीय अधिकारी होता खूप मोठा होता. तर त्याला तो माझ्याकडे बघत होता, त्याने मला बोलवलं. तर मी जरा घाबरत गेलो, कारण आजूबाजूला एवढा पोलिसांचा ताफा. मी म्हणला बहुतेक आपल्याला गजाआड टाकणार. त्याने विचारलं यू आर वॉकिंग इन अ टायगर रिझर्व. मी म्हणलं येस सर, बट वी हॅव द परमिशन. तर तो म्हणला की हाऊ वॉज द फिलिंग ऑफ वॉकिंग इन अ फॉरेस्ट. म्हणलं इट वॉज फॅन्टॅस्टिक. आणि मी डिस्क्राईब नाही करू शकत. मला वाटलं आता पुढचं वाक्य येईल की आता तुला आम्ही पेनॉल्टी लावणार. तर पुढचं वाक्य होतं की कॅन वी जॉईन. मला इतकं भारी वाटलं. मी म्हणलो हो, यू कॅन ऑब्व्हियसली जॉईन. हे सगळं झाल्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटच्याच बाबतीत एक कुठेतरी काम अडलं होतं आणि नेमका तो अधिकारी तिथे त्या पदावर होता की ज्याच्याकडनं ते सुटलं असतं. तर म्हणून मी सरांना फक्त रिक्वेस्ट केली की असं एक अडचण आहे आणि वन विभागात मी ते प्रयत्न करते, पण ही अडचण आपली दूर करता येईल का. तर पुढच्या क्षणाला ती अडचण दूर करण्यात आली. तर मला असं वाटतं हे सगळे कॉन्टॅक्ट्स मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले असतील तर त्याचा उपयोग नक्कीच होतो. आणि जेव्हा तुम्ही एखादा विषय हा मासेसमध्ये घेऊन जाताय, खास करून मी म्हणलं तसं की आपल्याला एखादा मेसेज पाठवायचा आहे, तर अनुज खरे, राजीव पंडित यांना लिमिटेशन्स आहेत, पण त्या एरियाज मधले जे स्टॉलवर्ड्स आहेत, आयडियल फिगर्स आहेत, तर त्यांनी जर का ते सांगितलं तर त्याला खूप महत्व आहे. म्हणजे उदाहरण आपल्याच काही मला असं वाटतं वाईल्ड इंडिया फेस्टिवलला आपण सुयशजींना रिक्वेस्ट केली होती की नल्ला मुथ्थूंचा तुम्ही इंटरव्ह्यू घ्याल का. तर त्यांनी मान्य केलं आणि त्याला जी गर्दी होती तर दोन्ही कारणांसाठी होती की सुयश सर घेणार म्हणून आलेला एक क्राऊड होता आणि जाताना ऑब्व्हियसली ते सुयशसाठी आलेच होते, पण जाताना नल्ला मुथ्थूने जे काही सांगितलं ते डोक्यात कुठेतरी ठेवून की अरे टायगर आहे तो कॉन्झर्व करणं किती महत्वाचं आहे आणि आपण घरी बसून कसं कॉन्झर्व करू शकतो. तसंच संगीताच्या क्षेत्रातले काही लोक आहेत, काही इंडस्ट्रियलिस्ट आहेत, काही राजकीय लोक आहेत. मला असं लक्षात आलं की राजकीय लोक पण सगळेच एकासारखे नसतात. त्यातले बरेचसे राजकीय नेते यांना वाईल्ड लाईफ बद्दल आस्था असते, पण अनफॉर्च्युनेटली आसपासची लोक त्यांना प्रॉपर डायरेक्शन देऊ शकत नाही. म्हणून बेसिकली वेगवेगळ्या क्षेत्रातले हे कनेक्ट आहेत की ज्याचा उपयोग निसर्ग संवर्धनासाठी नेहमीच मी करून घेतो. खरे. आता थोडं मी आता गंमत म्हणून सांगायचं म्हणजे सगळं आता छान गुडी अशा नोटवरती सगळं आता आपली बातचीत चालू आहे. पण आता आपण केव्हाही कुठली सिरियल असेल, कुठलाही पिक्चर असेल, त्याच्यात माल मसाला असल्याशिवाय काही मजा येत नाही. तसं आपल्या या मुलाखतीमध्ये थोडीशी माल मसाला असल्याशिवाय त्याला मजा येणार नाही असं मला वाटतं. म्हणून एक थोडासा ट्रिकी असा प्रश्न दोघांनाही विचारणार आहे की बऱ्याचदा आपण डे टू डे लाईफ मध्ये कॉमन माणसं आपण जी आहोत ते बऱ्याचदा आपण म्हणतो की आपली कुठेतरी फजिती झाली किंवा कुठेतरी आपण माती खाल्ली. पुणेरी मराठीमध्ये सांगायचं झालं तर माती खाल्ली. तर तुमच्या दोघांच्या बाबतीत असं कधी झालंय, कधी माती खाल्ली का तुम्ही? अनुज दादा तुझ्यापासून सुरुवात करूया. माती खाल्ली असं म्हणणार नाही, पण बऱ्याच वेळेला परमिशन नाही असं म्हणल्यानंतर पण जाऊन काही गोष्टी केलेल्या आहेत.
अर्थात काही वेड्यावाकड्या गोष्टी केलेल्या नाही आहेत, निसर्गाची हानी होईल अशा काही गोष्टी केल्या नाही आहेत, पण उत्सुकतापोटी की अरे इथे काहीतरी दिसतंय, पण तो एरिया जो आहे तो आता बंद आहे. आणि मग एकदा काय झालं, कोणीतरी मला आता ते टायगर रिझर्वचं नाव नाही घेत, पण तिथे गप्पा मारत होतो आम्ही, जुनी गोष्ट परत. तेव्हा एवढे कडक नियम नसायचे. आणि मला एका जंगलातली एक एरिया बघायची होती, कारण व्यंकटेश माडगूळकरांनी त्यांच्या पुस्तकात त्या एरियाचं खूप वर्णन केलं होतं. तर मी सहज विचारत होतो की त्या एरियात जाता येतं का. तर ते म्हणले नाही, तो बंद केलेला आहे आम्ही एरिया. आणि माझ्याबरोबर ग्रुप होता आणि मी ग्रुपला सांगत होतो की किती इच्छा असली तरी आपल्याला जाता येत नाही, कारण वन विभागाचे नियम असतात आणि ऑब्व्हियसली ते पाळले पाहिजेत. हे सगळं झालं आणि त्याच्यानंतर आम्ही जिप्सीवर घेऊन जंगलाच्या वेगवेगळ्या रूट्सवर फिरायला गेलो. आणि मला फारच ती एरिया बघायची होती, कारण तात्यांनी केलेलं वर्णन होतं, ते काही झालं तरी बघायचं होतं. तर म्हणून जे केलं ते चुकीचं केलं, पण एका माणसाला रिक्वेस्ट केली की थोडी परमिशन दिली तर आपण पटकन जाऊन येऊ. आणि मी आत घातली गाडी आणि तोच अधिकारी नेमका समोर आला. तर तो म्हणला की अरे तुम्हीच तर म्हणत होता ना मगाशी की नियम तोडायचे नाहीत. तर ते मी थोडं कव्हर अप केलं. मी म्हणलं की आम्हाला एक जिप्सी जाताना दिसली, तर तिलाच थांबवण्यासाठी आम्ही इथे आलो. नंतर लक्षात आलं की तुमचीच गाडी होती, असं म्हणून ती गुंडाळलं ते सगळं आणि परत बाहेर आलो. पण अशी माती 2-3 ठिकाणी काढलेली आहे, पण बाकी किंवा फजिती झालेली आहे, पण बाकी जंगलाच्या बाबतीत हे झालं, पण बाकी नॉर्मल लाईफ मध्ये कुठे काही असं एक छान मागे अनुभव आहे खरा तर तू सांगावं असं मला वाटतंय, क्रिकेटच्या बाबतीतला. हो बापरे, मी आता परत नाव नको घ्यायला. माझा आणि क्रिकेटचा अनफॉर्च्युनेटली काही संबंध नाही. आणि माझी एक मैत्रीण मला भेटली, तर ती मला म्हणली की मी तुला एका VIP कडे घेऊन जाते, तर तू येतोस का माझ्या बरोबर. मी म्हणलं चल. मग मी गेलो तिथे आणि गेल्यानंतर मी दारावरचं नाव वाचलं आणि माझ्या काही लक्षात आलं नाही, एका आजोबांनी दार उघडलं. मी आत गेलो आणि त्या घरामध्ये सगळीकडे सुनील गावस्करांचे फोटोग्राफ्स होते. आणि मी सगळं ते बघत असताना माझी जी मैत्रीण होती ती काकूंची आजींची बोलत होती. तर ते आजोबा माझ्याकडे बघत होते. ते एकदम म्हणले तुला क्रिकेटची आवड दिसते. तर म्हणलं एवढं फोटोग्राफ्सनी भरलेलं घर आहे, आपण कसं नाही म्हणायचं. म्हणलं हो खूप आवड. मला म्हणले चल चल मी तुला दाखवतो. मग आतल्या रूम मध्ये गेले, सगळीकडे सनी गावस्कर, सुनील गावस्कर, वेगवेगळे फोटोग्राफ्स, वेगवेगळी अवॉर्ड्स ठेवली होती. आणि मग अजून एका रूम मध्ये गेल्यानंतर एक कबर्ड होतं, ज्याच्यामध्ये ते पूर्वी वर्ल्ड कप मध्ये ते कोट्स असायचे ना, तर त्याचं कबर्ड होतं. तर ते दाखवलं. ते म्हणले हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे तुला दाखवतो, म्हणून त्यांनी ते कबर्ड ओपन केलं. तर मी त्यांना प्रश्न विचारला. मी म्हणलं की एवढं सुनील गावस्करांचं पर्सनल कलेक्शन, बॅट आहे ज्याच्यावर सुनील गावस्कर सही आहे, म्हणजे एवढं सगळं पर्सनल कलेक्शन तुमच्याकडे आहे, तुम्ही एकदम त्याचे मोठे फॅन दिसताय. ते काका एकच वाक्य बोलले. ते म्हणले की बाबा मी त्याचा बाबा आहे. मला म्हणजे इतकं लाज वाटली की पुढचा एक जवळजवळ 15 मिनिटं मी काही बोललो नाही, त्यांनी मला काही विचारलं नाही, मी परत प्रश्नच म्हणजे काहीच बोललो नाही. आणि शांतपणे नंतर बाहेर आल्यानंतर जाताना फक्त दारावरचं नाव वाचलं. ते नाव होतं मनोहर गावस्कर. आणि त्याच्यानंतर मला लक्षात आलं की ज्या क्षेत्रातलं कळत नाही त्या क्षेत्रातले प्रश्न विचारायचे नाही. खरे 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 खरे. राजू दादा तुझ्याकडे जंगलातली एक सुंदर आठवण आहे, गेल्या वर्षीचीच आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात मी बांधवगड आणखीन पन्ना अशी ट्रिप लावली होती. तर सुरुवातीला बांधवगडला गेलो होतो आम्ही. प्रचंड थंडी बरं का, म्हणजे अशक्य अशी थंडी होती. म्हणजे सकाळी ट्रिपला पहिल्या सफारीला जाताना बरोबर तुमच्या अंगावरती कंबळ ओढल्याशिवाय जाता येणार नाही अशी परिस्थिती होती. आणि मग 4 सफारी आम्ही बांधवगडमध्ये केल्या. आणखीन प्रत्येक वेळेला तो टायगर आमच्या पुढे थोडासा कधी निघून गेलेला, कधी आम्ही गेल्यानंतर मग बाहेर आलेला वगैरे असं सतत चालू होतं बरं का. आणि तिथे ताला झोनला मध्ये तू गेलायस तर तुला माहिती की ताला झोनला तिथे एक सेंटरला टॉयलेट हे आहे, आणखीन मॅगी वगैरे भारी तिथे खायला मिळते. तर गंमत काय झाली होती की त्याच्या आधी, म्हणजे हे 2019च्या जानेवारीची गोष्ट आहे की आम्ही गेलो होतो. त्याच्या आधी 2018ला ट्रेनिंग घेतलं होतं पन्नामध्ये. आणखीन त्या वर्षी मध्य प्रदेशच्या
फॉरेस्ट डिपार्टमेंटनी म्हणजे तिथल्या केलं होतं की ज्या जंगलातली गाईड आहेत तर ते दुसऱ्या जंगलात जातील आणखी एक्सचेंज प्रोग्राम. तर त्यानुसार आम्ही 50 घेतलं होतं. ते बांधवगडची लोक तिथे आली होती. आणखी तिथे तर तुला बांधवगड खूप मोठं आहे माहिती आहे. आणखी त्यामुळे तिथल्या गाईडची संख्या पण खूप मोठी आहे. तर 3 बॅचेस झाल्या होत्या आणि 18 दिवसाचं सलग आम्ही ट्रेनिंग घेतलं होतं. तर प्रत्येक वेळेला आम्ही त्या ट्रेनिंग मध्ये मॅमल्सचा विषय घेतो, आणखी इकॉलॉजीचा पण घेतो. तर त्यांना सांगताना जर मगाशी सांगितलं की टायगर ओरिएंटेड हे असतं ना टुरिझम, ते सांगताना त्या लोकांना मी अनुभव सांगायचो की जो अनुजनी सांगितलं तसा की सफारी झाल्यावरती लोकांना जर टायगर दिसला तर जंगलात काहीतरी दिसला असं म्हणतो. तुलाही अनुभव आहे, आपण सगळे या क्षेत्रात. आणखी जर दिसला नाही तर काहीच दिसलं नाही असा शब्द आपण म्हणजे लोकांकडनं ऐकतो. बरोबर. हा, तर त्या गाईडला मी सतत सांगायचो की काहीच दिसलं नाही असं लोक कसं बोलू शकतात, हे मला आजपर्यंत कळलेलं नाही. आणखी जंगलामध्ये गेल्यावरती तुम्हाला अनेक गोष्टी दिसत असतात की ज्याच्यामध्ये पक्षी असतात, अगदी छोटे किडे पण असतात, अनेक झाडं असतात. तर खूप गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात आणि काही ना काहीतरी हॅपनिंग चालू असतं, म्हणजे स्टोरी घडत असते, काहीतरी खूप गोष्टी घडत असतात. तर हे मी प्रत्येक गाईडला सांगायचं बरं का. तर ते त्यांनी शिक्षण आपण म्हणजे शिकवून गेलो होतो. आणखी मग हे झालं. तर ती मॅगी खाताना ते सगळेजण मला आपले ओळखीचे असल्यामुळे हाय करून जायचे सगळेजण. आणखी मग बाजूला त्यांना चहा वगैरे ते पित होते. माझं काही लक्ष नव्हतं. आणखी मग बाकी आमचा ग्रुप होता. तर त्यांच्यामध्ये ते एकाने मला प्रश्न म्हणजे हे केलं की काय झालं वगैरे. म्हणजे 2 आपल्या जिप्सी असतात तर दुसरी जिप्सी आली. तर त्यांना मी सांगत होतो की एक आता इथनं हे गेला, टायगर होता तिथे, पण आम्ही थोड्या वेळ बाजूला होतो त्यामुळे तो दिसला नाही वगैरे. त्यामुळे तो आज काहीच दिसलं नाही असं मी ते वाक्य, पण त्याला रेफरन्स होता की तो टायगर चुकल्याचा बरं का. तर ते मागे त्यांनी ऐकलं की हे माझं वाक्य की आज कुछ दिखा नाही बरं का. तर लगेच ते सगळेजण धावून आले. आणखी म्हणे सरजी आप तो हमें सिखाते थे की कुछ नाही दिखा, ऐसा बोलना नाही, आणि आता तुम्हीच म्हणताय म्हणे. म्हणजे पूर्ण गुरुला दिली म्हणजे त्यांनी. खूप भारी ते. म्हणजे मी त्यांना म्हटलं की मला तुमचं कौतुक वाटते की एवढं बारीक वाक्य तुम्ही लक्षात ठेवलंय. हा, म्हणजे हे त्यांच्याकडनं ऐकून घ्यायला पण मला बरं वाटलं की आपण शिकवतो ते पोहोचतोय लोकांपर्यंत. म्हणजे माती खाल्ली तरी ती माती गोड लागली. बऱ्याच जणांनी लहानपणी खाल्ली असेलच, तुम्ही मोठेपणी खाल्ली. अनुजा, तुझ्याकडे मला याच्या पुढच्या प्रश्नासाठी की तू जसं म्हणलास की फॉरेस्ट डिपार्टमेंट हा आपल्या याचा कामाचा कॅनव्हास आहे, तर मला थोडंसं असं वाटतं की तू त्यांच्या कामावरती थोडासा प्रकाश टाकावास की ते कुठल्या प्रकारे आता काम करतायत, काय त्यांचं प्रकारे समोरचे उद्दिष्ट आहेत, काय आहे, कसं आहे. वनविभाग जे अनफॉर्च्युनेटली खूप कमी लोकांना माहिती की ते काय काम करतं. जे वाईल्ड लाईफ लव्हर्स आहेत त्यांना फक्त गेटावरती तुमच्याकडे परमिशन आहे का नाही एवढ्या पुरतच मर्यादित त्यांचं काम नसतं, पण त्यांना वाटत असतं एवढंच काम आहे. पण तुम्ही जर का एकूण त्यांचा कॅनव्हास पाहिलं तर तो खूप मोठा आहे. आणि जंगलं यांना कुठे बाउंड्री नसते. म्हणजे तुम्हाला कुठेतरी बाउंड्री आहे, कंपाऊंड वॉल आहे, त्यांना लॉक लावलंय आणि मग तिकडचा जो फील्ड डायरेक्टर तो निघून गेला आणि शांतपणे घरात झोपलाय, अशी परिस्थिती जंगलांमध्ये असते. त्याला मल्टिपल एंट्रीज असतात. आणि एक साधं जंगल त्याच्या आपल्याकडचा एक व्याघ्र प्रकल्प आहे ज्याच्या पेरिफेरीवरती जवळजवळ 180 गावं आहेत. तर त्याचं प्रेशर किती असेल बघा की त्याच्यामध्ये मग चोऱ्या काही होतात, काही प्राणी पोच केले जातात. तर या सगळ्यांवरती व्हिजिलन्स ठेवण्यासाठी आपल्याकडे एक मोठी पेट्रोलिंग टीम आहे. आणि या पेट्रोलिंग टीम मध्ये एक गार्ड आणि एक वनमजूर कुठेतरी इंटिरियर मध्ये राहत असतो. त्याच्याकडे लाईट्स नसतात. त्याचं जेवण साधारण 6-6:30 जेवण करतो, झोपतो थोडा वेळ, परत 7:30-8च्या सुमाराला परत एक जंगलात चक्कर मारून येतो. हातामध्ये एक मिणमिणता दिवा असतो. आपल्याकडे जे पोचर्स येतात त्यांच्याकडे कदाचित गन्स असतील, पण आपल्या वनविभागाच्या फॉरेस्ट गार्डकडे काठी असते. इतकं अवघड क्षेत्र आहे ते सगळं सांभाळायला. पावसाळ्यामध्ये अजून हाल होतात. पावसाळ्यामध्ये सगळीकडे चिखल असतो. पण हे पेट्रोलिंग फक्त रस्त्यावरनं नसतं, तर ते जंगलाच्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या पाऊल वाटांवरनं पण जाऊन पेट्रोलिंग करायला लागतं. सपाट रस्ता नाहीये, परत चढ उतार आहे. रस्त्यामध्ये असंख्य अडथळे असू शकतात. मग त्याच्यामध्ये कधीतरी स्नेक बाईट असतो, कधीतरी अस्वलासारखा प्राणी हल्ला करतो, कधीतरी लेपर्ड सारखा प्राणी हल्ला करू शकतो. तर प्रत्येक स्टेपला त्यांच्याकडे काही ना काहीतरी हर्डल्स आहेत. आणि मी म्हणलं तसं की हे एवढं वास्ट कॅनव्हास सांभाळायचा इज अ हरक्युलन टास्क.
दुसरी गोष्ट की यांच्याकडे फंड्स खूप कमी येतात. अनफॉर्च्युनेटली आपण जर का आपलं बजेट पाहिलं तर हार्डली कितीतरी पर्सेंट त्या बजेटच्या या फॉरेस्ट डिपार्टमेंटला मिळतात आणि त्यातलं परत काही 0.% हे बेसिकली आपल्या वाईल्ड लाईफ विंगला मिळतात. काही ठिकाणी 1.5-2 वर्ष एक ऑफिसर असतो किंवा गार्ड असतो, मग त्याची ट्रान्सफर केली तर परत तो घरापासून लांब जातो, त्याला एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट असतात, म्हणजे परत चूल एक पेटते आतमध्ये, त्याचा खर्च त्याला करायला लागतो. घरात म्हणजे घर जर का शहराकडे असेल तर तिथे पैसे पाठवायला लागतात, मुलांच्या शाळा, मेडिकेशनसाठी काही पैसे, घरामध्ये आई वडील म्हातारे असतील तर त्यांची मेडिकल गोष्टी सांभाळणं, तर हे सगळं प्रचंड अवघड आहे. वनविभागाचं जर का एकूण पसारा पाहिला तर आपल्याकडे एक वाईल्ड लाईफ विंग आहे, त्यानंतर एक टेरिटोरियल विंग आहे. टेरिटोरियल विंग मध्ये बेसिकली जे प्रोटेक्टेड एरियाज आहेत, आपल्याकडे 3 प्रोटेक्टेड एरियाज असतात, त्याच्यामध्ये एक टायगर रिझर्व आहे, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आणि नॅशनल पार्क आहे. याच्या व्यतिरिक्त ज्या फॉरेस्टेड पॅचेस आहेत, म्हणजे उदाहरण आपल्या टेकड्या शहरातल्या, त्या सगळ्या टेरिटोरियल डिपार्टमेंटकडे येतात. त्यानंतर एक FDCM नावाचं एक डिपार्टमेंट आहे, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र, की जे वनविभागाचं कमर्शियल डिपार्टमेंट आहे. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे लॉगिंग केलं जातं, ठराविक उंचीवर झाड पोचलं की काही त्याला सिलेक्शन क्रायटेरियाज आहेत, ते त्याचं ट्री फेलिंग करतात, ऑफिशियल ट्री फेलिंग करतात आणि त्या ट्री फेलिंग नंतर ते बाजारामध्ये विकलं जातं. त्यानंतर आपल्याकडे सोशल फॉरेस्ट्री नावाचा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये सामाजिक वनीकरण, की आपल्याकडे कॅनॉल्स आहेत, वेगवेगळ्या जिथे जिथे एरियाज आहेत, तर त्यांचं काम बेसिकली आहे की ग्रीनरी कशी वाढवता येईल, ते पण वेगवेगळी डायव्हर्सिटी वापरून. पण या सगळ्याचा विचार केला तर मला अगदी खरं विचारलं तर वनमजूर जे आहेत किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटचे गाईड्स आहेत की ते तर कुठल्याच पेरोलवर नसतात आणि त्यांना फक्त जर का जिप्सी आतमध्ये गेली तर 300 रुपये मिळतात. आपल्याकडे एक व्याघ्र प्रकल्प आहे, त्याचं नाव आहे पन्ना, जे आपल्याकडे नाही आहे, मध्य प्रदेशमध्ये. तर तिथे तर एक व्याघ्र प्रकल्प आहे आणि तिथे एक वॉटरफॉल आहे, तिथे तर फक्त 75 रुपये मिळतात. जस्ट इमॅजिन की जर का गाडी आली तर 75 रुपये मिळणार, गाडी नाही आली तर त्यांना काही मिळणार नाही. निदान फॉरेस्ट गार्ड्सना काही प्रमाणात पगार दिला जातो. त्याच्यानंतर इथे आपल्याकडे STPF आहे, स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स, तर ते पण पेट्रोलिंग मध्ये त्यांचं काम खूप मोठं असतं. स्पेसिफिक एज मधले की यंगस्टर्स बेसिकली निवडतात, एका यंग एजला पिकअप करतात आणि एक साधारण काही कालावधीनंतर त्यांना रिटायर करतात. यांचे पगार वेळेवर होत नाहीत. जस्ट इमॅजिन, मी म्हणत असं की एखादा माणूस पुण्यासारखा शहरातला माणूस गेला एकदम कुठेतरी नक्षलाईट एरियामध्ये, गोंदिया जिल्ह्यामध्ये कुठेतरी गेला, आलापल्लीला गेला, गडचिरोलीला गेला, तर कम्युनिकेशन अजिबात नसतं. म्हणजे कम्युनिकेशनसाठी परत बाहेर यायचं, मीठ जरी पाहिजे असेल तरी कित्येक किलोमीटर सायकलवर यायचं. तर अत्यंत अवघड असं काम या वनविभागाचं असतं, पण आपल्याला अनफॉर्च्युनेटली त्याची जाण नसते. आणि दीज आर द पीपल हु ऍक्च्युअली प्रोटेक्ट द फॉरेस्ट. आणि सगळ्यात जास्त दुर्लक्षित कुठलं क्षेत्र असेल तर ते मला असं वाटतं वनक्षेत्र आहे. आणि त्यातले बेसिकली कर्मचारी, त्यांच्याकडे नीट गाड्या नसतात, गाड्या असतील तर पेट्रोल नसतं, पेट्रोल मिळत असेल तर सॉरी म्हणजे पेट्रोलसाठी पैसे असतील तर गाड्या कंडिशन मध्ये नसतात. तर असे खूप प्रॉब्लेम्स आहेत. पण मला असं नेहमी वाटतं की जर का एखाद्याला वनविभागाचं काम जवळून पाहायचं असेल तर त्याने परमिशन काढावी आणि एखाद्या वनकुटीमध्ये रात्री जाऊन वनमजुराबरोबर काम करावं, म्हणजे ते किती हार्डशिप्स आहेत हे लक्षात येईल. तर वनविभागाचा कॅनव्हास खूप मोठा आहे आणि सामान्य माणसाला अनफॉर्च्युनेटली जे पेपरात येतं त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, पण एखादी बातमी असते, त्याच्या बातमी मागची बातमी ते बघायचा कोणी प्रयत्न करत नाही. आणि ती जर का बातमी मागची बातमी पाहिली तर असं लक्षात येतं की अरे खरंच किती अवघड काम आहे. आपल्याला 4 भिंतीमध्ये AC मध्ये बसून वनविभागावर ताशेरे मारायला सगळ्यांनाच सोपं असतं ते, पण ग्राउंड रियालिटी ते जाऊन. बरं, अजून एक महत्वाची गोष्ट की मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट. आपल्याकडे जेवढे विलेजेस आहेत त्याच्यामध्ये कुठला ना कुठला तरी प्राणी मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट मध्ये अडकलेला आहे. मग तो लेपर्ड असेल, स्लॉथ बेअर असेल, एखाद्या घरामधल्या म्हणजे कुटुंबातला एखादा कमवता माणूस जर का वाघाने मारला तर त्या घरामध्ये जाऊन बोलणं हे किती अवघड आहे हे 4 भिंतीत लक्षात येत नाही. तिथे जाऊन बोलणं, त्याला नुकसान भरपाईचा चेक देणं. बऱ्याच वेळेला असं होतं की चेक देताना ऑब्व्हियसली आपण त्याची किंमत पैशात नाही मोजू शकत. तो माणूस ते गाव इतकं पेटलेलं असतं की ते मारायला उठतं. कितीतरी इन्स्टन्सेस असे आहेत की ते त्यांच्या कामासाठी बेसिकली नुकसान भरपाई, आपल्याकडे कायदा आहे त्याच्याप्रमाणे जर का नुकसान भरपाई, एखादा माणूस मारला, एखादा जनावर मारलं तर त्याला नुकसान भरपाई देण्यासाठी ते चेक द्यायला जातात. त्यावेळेला बऱ्याच वेळेला वनविभागाच्या लोकांवरती हल्ले झालेले आहेत, म्हणजे एन्क्रोचमेंट्स आहेत खूप. तर असे मल्टिपल प्रॉब्लेम्स आहेत.
खरंय खरंय, तू म्हणलास ते खरंय. पण मला इथे सगळ्यांना एक आवर्जून सांगावं असं वाटेल की मी काल फेसबुकवरती अनुषदाविषयी थोडंसं लिहिलं होतं. त्याच्यात मी असं म्हणलं होतं की त्याला कुठल्याही गोष्टीचा अहम नाही किंवा मी हे काम केलं असं अनुषदा कुठेही म्हणत नाही. आता अनुषदाने फॉरेस्ट डिपार्टमेंट बद्दलच्या अनेक वेगवेगळ्या त्यांची चाललेली कामं असतील किंवा त्यांच्या समोरच्या समस्या असतील ह्याच्यावरती थोडासा प्रकाश टाकला. पण मला इथे आवर्जून सांगायला आवडेल की जेव्हा जेव्हा मी असे अनेकदा बघितले की जेव्हा जेव्हा लोकल फॉरेस्ट डिपार्टमेंटला असेल किंवा कुठल्याही टायगर रिझर्वच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला असेल एखादी काही अडचण असेल किंवा फंडिंग विषयी काही अडचण असेल तर ते आवर्जून अनुजदादाला फोन करतात आणि तो काय म्हणजे कुठल्याही स्वरूपाची मदत असेल तर ती त्यांना नेहमी ती मदत करतो. म्हणजे आमचे संजय दादा देशपांडे सारखे मित्र असतील तर त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडून म्हणजे दानधर्म या स्वरूपात पैसे घेऊन तिथल्या फॉरेस्ट गार्ड पर्यंत ती मदत असेल तर ती पोहोचवणं असेल ते ह्या अनेक कामांमध्ये अनुजदा फॉरेस्ट डिपार्टमेंटला मदत करतो. पण तो हे कधीही बोलून दाखवत नाही, त्यामुळे मला हे आवर्जून इथे नमूद करावं असं वाटतं. राजीव दादा, तुझ्याकडे येतो मी आता की तुझा फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? मुख्यतः मी म्हटलं की माझ्या कामाला सुरुवात म्हणजे या क्षेत्रातली कोयना सँच्युरी पासून झाली आणि मुख्यतः तिथे बघितल्यावरती असं लक्षात आलं की कोयना सँच्युरी ही म्हणजे मी जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा ती अभयारण्य होतं. आता ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग झालेला आहे. पण जी कोयना सँच्युरी म्हणून जो भाग होता की कोयना नगर पासून बामणोली पर्यंतचा त्याच्यामध्ये कोयना नदी म्हणजे कोयना धरणाचा बॅकवॉटर त्याचा फुगवटा आणि आपली सह्याद्री पर्वताची रांग याच्यामध्ये ते जंगल ट्रॅप झालेलं आहे. आणखी बरोबर आहे. तिथे त्या धरणामुळे फुगवटे आत खूप मोठ्या प्रमाणात गेलेले आहेत म्हणजे जंगलाच्या आत. त्या ठिकाणी तुम्हाला जे फॉरेस्ट ऑफिसरशी काम करताना किंवा तिथले जे अनुज सांगितले की वनमजूर आहेत किंवा जे गार्ड्स आहेत की जे प्रत्यक्ष जंगलात जातात तर त्यांना तिथे काम करणं किती अवघड आहे हे मला तिथे गेल्यावरती लक्षात आलं. कारण मी तिथे 4 वर्ष पावसाळ्याचे 4 महिने सोडले तर दर महिन्याला 4 दिवस जाऊन राहत होतो. तर तिथे मुवमेंट करणं हे किती अवघड आहे हे तिथे राहिल्यावरती लक्षात येतं. आणखी मग ही लोक तिथे त्याच्या वन्यजीवनाच्या संरक्षणासाठी किंवा तिथे झाडतोड आहे कारण खूप सुंदर जंगल आहे आणखी झाडं खूप सुंदर आहेत तर त्याचं तोड करून त्याची व्यापार करणं याच्यासाठी जे काही सर्व अवैध गोष्टी चालतात तर त्यासाठी ते बिचारे लोक चालत जाण्यापलीकडे त्यांना दुसरा मार्ग नाही. नदीतनं जायचं म्हटलं तर लिमिटेशन्स आहेत कारण बोटी किती असणार आहेत तुमच्याकडे वगैरे या सगळ्या फंडिंगच्या दृष्टीने. तर तिथपासनं वन खात्याच्या एकंदरीत अडचणींची जाणीव व्हायला सुरुवात झाली आणि सगळ्यात जास्त हा त्यांच्याबरोबरचे रिलेशन जे आपण मगाशी ह्याच्याबद्दल ट्रेनिंग बद्दल बोलत होतो तर तेव्हा हे सर्व कुटीची वरची लोक आहेत किंवा जे त्याच्यावरचे टॉप बॉस आहेत तर यांच्या सर्वांची जवळून संबंध यायला लागला. आणखी मग त्याच्यातनं मुख्यतः वन खात्याच्या अडचणी काय असतात याची जाणीव व्हायला सुरुवात झाली. म्हणजे त्याच्या आधी मी म्हणेन की जसे इतर सर्वजण म्हणतो आपण की अरे हे वन खात्याने का नाही केलं किंवा ही यांची अमुक अमुक चूक आहे अशा पद्धतीने बोलणं हे आधीच्या काळात म्हणजे आपण माहिती नसताना ची गोष्ट होती. पण यांच्याबरोबर काम करताना लक्षात आलं की हे किती अवघड काम आहे. त्यांच्या सर्व काही चुका नसताना असं मी म्हणणार नाही पण त्याच्यामध्ये त्यांची लिमिटेशन्स लक्षात घ्यायला पाहिजेत सगळ्यांनी. कारण मगाशी अनुजनी थोडक्यात एक उल्लेख केला होता तो त्यांना मिळणाऱ्या पैशाचा. म्हणजे आपण जर भारताचा विचार केला तर आपल्या सर्व बजेटच्या फक्त 1% पैसा हा वन खात्याला मिळतो. आणखी मग त्याच्यामध्ये एवढे डिपार्टमेंट आहेत आणि मग त्याच्यातला जे काही 100 रुपये मिळणार आहेत त्यातले जवळपास 60 रुपये हे लोकांच्या पगारावरती जातात आणि मग राहिलेल्या गोष्टींवरती हे तुम्हाला सर्व कॉन्झर्वेशनचं काम करायला पाहिजे. तर त्यामुळे त्यांच्याकडे इक्विपमेंट्स वगैरे यांची खूप कमतरता असते. आणखी मग जेव्हा तुम्ही एखादी काठी घेऊन त्या वनरक्षकांनी आधुनिक बंदुका किंवा इतर गोष्टी ट्रॅप वगैरे असलेल्या पोचरशी सामना करायचा आहे हे जेव्हा आपण इथे म्हणत असतो तेव्हा ते किती अवघड आहे हे तिथे गेल्याशिवाय कळणं खूप अवघड आहे. तर त्यामुळे ही एक दृष्टी येणं ही भाग मुख्यतः झाला. आणखी मग हे किती आपण एक म्हणजे मला लक्षात आलं की याचा अभ्यास करताना की भारताचे जे प्रोजेक्ट टायगर आहेत तर त्याच्यातनं जवळपास 300 नद्या उगम पावतात. जवळपास 4000 धरणं या सर्व नद्यांवरती आहेत आणि त्यातनं मुख्यतः इरिगेशनचं काम खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं.
त्याच्यानंतर वीज निर्मितीचं काम, म्हणजे आपल्याला कोयनेचं आपण जे मगासपासून म्हणतोय तर महाराष्ट्राची जीवनदायिनी आहे. तर ती पाणी जे मिळतंय ते इकॉलॉजिकल सोसायटीचा मी कोर्स केला, त्यातनं असं लक्षात आलं की जी जंगल आहे त्याच्यामुळेच या नद्यांना चांगलं पाणी आहे. आणि आज आपण एवढं मोठी संपत्ती देणारी ही जी जंगलं आहेत तर त्यांना आपल्या विकासामध्ये कुठलं स्थान नाहीये. तेच रिफ्लेक्शन आपल्याला वन खात्याच्या मिळणाऱ्या पैशांवरती येते. आपण जे सर्व विकासाचे प्रोग्राम आणतोय तर ते सर्व ह्या जंगलांच्या जीवावरती, म्हणजे त्यांना कापून आपण तिथे काहीतरी करूया किंवा त्याच्या आजूबाजूला काहीतरी करूया असं सतत मांडत असतो. जर एक विचार करा की ही जंगलं गेली तर ज्या 300 नद्या आहेत त्यांना जे पाणी मिळणार आहे तर ते थांबणार आहे. आणखी मग त्याच्यावरचे 4000 इरिगेशन डॅम्स जे आहेत तर ते बंद पडतील. म्हणजे भारताच्या एकंदर जीवनदायी ह्याला किती मोठा धोका आहे हे आपल्याला लक्षात येईल. त्याचबरोबर इको टुरिझम वरती खूप लोक अवलंबून आहेत. तर हे सर्व तुमची जी इकॉनॉमी आहे ही चालण्याचं, म्हणजे ते प्रोटेक्ट करण्याचं काम वन खातं करतंय. हा, म्हणजे मला सांगण्याचा मुद्दा हा होता की हे जे बाजूचं आपल्याला इकॉनॉमी दिसतीये, एका यांनी सर्वे केला होता बरं का ओंकार, की त्याच्यामध्ये भारतातल्या 8 जंगलांचा त्यांनी सर्वे केला होता. प्रत्येक भागातल्या, म्हणजे कान्हा असेल, पेरियार असेल, तर भारतातल्या वेगवेगळ्या 8 भागातले त्यांनी हे केले होते. आणखी प्रत्येकाची वरनं सरकारला किती पैसे मिळतात ते डायरेक्ट इनडायरेक्ट, म्हणजे त्याच्यातनं इकॉनॉमीतनं, तर जवळपास प्रत्येक ठिकाणून दरवर्षी 1000 कोटी रुपये सरासरी आपण धरूया, म्हणजे काही ठिकाणी 900 असतील, काही ठिकाणी 1600-1700 असतील, तर किमान 1000 कोटी रुपये त्या सरकारकडे जमा होतात. हा, म्हणजे किती मोठी आपल्या याच्यातली जीडीपीचा भाग या जंगलांमुळे जो चालतो पुढे हे आपण कोणच लक्षात घेत नाही. आणि ते सांभाळण्याचं जे ट्रेजर आहे भारताचं ते काम हे मुख्यतः वन खातं करतंय. आणि ते आपल्याकडचं सर्वात दुर्लक्षित त्याच्याकडे हे आहे. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. ही सगळं एक चित्र या सर्व प्रवासातनं माझ्या लक्षात आलं. खरंय खरंय खरंय, तू म्हणलास ते खरं, अगदी खरंय. आता तू जसं मगाशी कॉन्झर्वेशनचा विषय म्हणलास, तर मला आता त्या कॉन्झर्वेशनच्या विषयाकडे यायचं की आता भारतातले कॉन्झर्वेशन एफर्ट बघितले तर त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? भारतात आता म्हणजे बघ की कॉन्झर्वेशन मध्ये आपलं थोडंसं बहुतांशी समाज हा वाईल्ड लाईफ विषयी तसं म्हणजे आनंद, म्हणजे त्याचे फोटो बघणं वगैरे हे जरी आवडीचं असलं तरी जेव्हा एखाद्या प्राण्याच्या कॉन्झर्वेशनचा विषय म्हणजे त्यासाठी येतो तेव्हा ते आपण जरा थोडेसे बॅकफुटला येतो. हा, कारण त्यात जो कुठलाही प्राणी हा कॉन्झर्व करायला झू मध्ये ठेवून त्याचं कॉन्झर्वेशन होणं शक्य नाहीये. तर त्यासाठी तुला ते जंगल सांभाळायला पाहिजे. तर ते मग जंगल सांभाळायचं असेल तर आज भारतातल्या बहुतांशी जंगलांच्या खाली म्हणजे ताडोबाचं आपल्याला उदाहरण माहितीच आहे की कुठल्या ना कुठल्या तरी खाणी आहेत तिथे. म्हणजे भद्राचं उदाहरण घे, ताडोबाचं घे, किंवा असे जो आपल्याला अनेक गोष्टी माहिती आहेत. तर त्याच्या खालची संपत्ती आपल्याला दिसतीये. आणखी मग ते डायरेक्ट आता आपल्याला एक मिनिट फक्त, प्लीज तुम्ही अनम्यूट करू शकाल का? एकच मिनिट. हा, बोल राजू दादा. हा, तर त्याच्यामध्ये मुख्यतः आपल्या जंगलांवरती विकासाची नजर खूप वाईट पद्धतीने आहे. आणखीन त्यात जंगलं जरी टिकून असली ना तरी कॅरिडॉर तर खूपच वाईट पद्धतीने नष्ट होत चाललेले आहेत. तर त्यामुळे कॉन्झर्वेशन एफर्ट हे आज एखाद्या बेटांसारखे तयार झालेले आहेत. म्हणजे प्रोजेक्ट टायगर चालू आहे तर आज भारतात 51 जे प्रोजेक्ट टायगर आहे तर प्रत्येक जंगल हे कॉन्झर्व आहे, पण ते एकमेकांना जोडणारे जे कॅरिडॉर्स आहेत ना तर वाघाची जीन आजी खूप छान आपल्याला टिकवू शकणार नाही. बरोबर. तसा प्रकार हा आपल्याला बद्दल दिसतो किंवा बार्शिंगाबद्दल दिसतो की हे सर्व एकेका बेटी केलेलं आहे. वन खातं त्यांनी त्यांचं काम खूप सुंदरपणे. आता आपण ऍज अ सोसायटी म्हणून कॅरिडॉर जर टिकवले वन खात्याच्या कार्यक्रमाला आपल्याला बुस्टिंग देणं शक्य आहे. हा, फक्त जंगल टिकवते होणार नाहीये. तर त्यामुळे कॉन्झर्वेशनचे इफेक्ट जे काही सर्व एफर्ट आहेत ते तो परत लॉग इन करतोय, काही कारणास्तव तो बाहेर पडला, परत लॉग इन करतोय. ओके ओके, तुझ्याकडे अनुजदा मी येतो. आता जसं डेव्हलप याचं कॉन्झर्वेशन विषयी आपण बोलत होतो, तर आपल्यालाही माहिती आहे की कुठलीही डेव्हलपमेंट ही सस्टेनेबल असणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे, तरच त्याला काहीतरी महत्व आहे. तर ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि कॉन्झर्वेशन याचं नातं कसं असावं असं तुला वाटतं? बघ, बेसिकली डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट हे बॅलन्स सारखं आहे, तराजू सारखं आहे. आणि
जर का समतोल ढासळला तर ऑब्व्हियसली काय होऊ शकतं अशी खूप उदाहरणं आहेत. बरोबर. राजीव मगाशी बोलत होता की ताडोबाच्या बाबतीत खाणी आहेत, पण मी जर का असा प्रश्न विचारला की इथे उपस्थित असलेल्या किती लोकांना तिकडचा इश्यू माहितीये, तर कदाचित तो खूप कमी लोकांना माहितीये. कारण या इश्यूज वरती अनफॉर्च्युनेटली मास व्हॉइसेस जोपर्यंत उठत नाहीत, जोपर्यंत पब्लिक प्रेशर आपण टाकत नाहीत, तोपर्यंत बऱ्याचशा गोष्टी या घडू शकत नाहीत. जर का कुद्रेमुख नॅशनल पार्कचं उदाहरण घ्यायचं झालं किंवा सायलेंट व्हॅलीमध्ये, तर तिथे पीपल्स मुवमेंट होती आणि कुद्रेमुख हे बेसिकली आयर्न ओरसाठी प्रसिद्ध आहे आणि अनफॉर्च्युनेटली तिथे मोठ्या प्रमाणात आयर्न ओर हे एक्सकावेट केलं जायचं. माउंटनचे जे पीक्स असायचे तर ते फोडले जायचे आणि त्यातनं आयर्न ओर काढलं जायचं. तर तिकडच्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन कर्नाटकातल्या बऱ्याचशा एन्व्हायरमेंटलिस्ट एकत्र आले, आवाज उठवला आणि त्यामुळे तो कंट्रोल म्हणजे मग सुप्रीम कोर्टनी जजमेंट त्यांच्या फॉर दिलं. पण इट वॉज अ पब्लिक्स मुवमेंट, पीपल्स मुवमेंट, की त्याच्यामुळे फरक पडला. तर मला असं वाटतं की अजूनही डेव्हलपमेंट पाहिजे का, तर डेव्हलपमेंट निश्चित पाहिजे. म्हणजे असं कोणीच म्हणत नाही की डेव्हलपमेंट नकोय अजिबात. डेव्हलपमेंट नसती तर हे सगळं काहीच शक्य नव्हतं. तर डेव्हलपमेंट पाहिजे, पण ऍट व्हॉट कॉस्ट. इट शुड बी कॅल्क्युलेटेड. की किती मी म्हणलं कसं की आपल्या जंगलांमध्ये एक फार इंटरेस्टिंग सिस्टम आहे, त्याला कॅरिंग कॅपॅसिटी म्हणतात. की एखाद्या जंगलामध्ये किती नंबर ऑफ जिप्सीज, तुम्ही जर का जंगलात जायचं असेल तर तुम्हाला नंबर ऑफ जिप्सीज तुम्हाला दिसतं की एवढ्या जिप्सीज नंतर तो सांगतो कोटा फुल. तर तसं डेव्हलपमेंटला पण कुठेतरी ना कॅरिंग कॅपॅसिटी ही वर्कआउट करायला पाहिजे. की नॉर्मली त्याच्यासाठी आपल्याकडे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट अनालिसिस हा काढला जातो आणि त्याच्या रिपोर्टवर बेसिकली आपण हे करायचं का नाही करायचं असेल तर किती प्रमाणात करायचं, तर हे सगळे ठरलेले आहेत निकष, पण ते अनफॉर्च्युनेटली वापरले जात नाहीत. तर मला असं वाटतं की आवाज उठवणं खूप गरजेचं आहे. आणि दुर्दैवाने असं झालंय की एखादी सुप्रीम कोर्टात केस लढायची असेल तर ऑब्व्हियसली या सगळ्याला पैसे खूप लागतात. इंडिव्हिज्युअली अनुज खरे कदाचित नाही बेअर करू शकणार, इंडिव्हिज्युअली राजीव पंडित नाही बेअर करू शकणार, पण जर का सगळ्या लोकांनी एकत्र मिळून केलं तर फरक नक्की पाडू शकतो. मला एक वाक्य नेहमी आठवतं, कुठे वाचलं मला आठवत नाही, पण कॉन्झर्वेशन विदाउट फंड्स इज जस्ट अ कॉन्व्हर्सेशन. मला असं वाटतं काही करायचं असेल तर ऑब्व्हियसली त्याला विटॅमिन एम खूप गरजेचा असतो. ती सुप्रीम कोर्टमध्ये केस टाकणं असेल, वकील हायर करायचा असेल किंवा एखाद्या दिलेल्या निर्णयावर स्टे आणायचा असेल, पण याच्यासाठी मी म्हणतो तसं पब्लिक प्रेशर इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट इज द प्रॉबेबली ओनली सोल्युशन की विच कॅन मेंटेन द बॅलन्स एन्व्हायरमेंट आणि डेव्हलपमेंट. पण पाहिजे का डेव्हलपमेंट, पाहिजे, पण बॅलन्स करूनच पाहिजे. बरोबर. म्हणजे तू जसं म्हणलास तसं मला काय त्याचं हे जोपर्यंत आपलं वृत्ती जी आहे ती आपली सुटत नाही आणि आपण त्याच्याबद्दल बोलत नाही तोपर्यंत हे याच्याबद्दल आपल्याला सोल्युशन मिळू शकणार नाही व्यवस्थित. म्हणजे कसं आहे, कोरोना जेव्हा पहिली केस कुठेतरी लांब निघाली चायनात, तेव्हा आपल्या पुण्यात बसलेला माणूस काय म्हणत होता की लांब काय माझ्या शेजारच्या घरात जर का निघाला तो आता निघू पण शकतो ना. तसं खाण कुठेतरी ताडोबामध्ये, मी पुण्यात बसलो, मला काय फरक पडतोय, पण जर का हे कनेक्ट केलं तर असं लक्षात येईल की हळूहळू तुमच्यापर्यंत येणार आहे आणि पुण्याच्या आजूबाजूला टेकड्यात त्या पण फोडल्या जातील. तर तिकडे कोणीतरी राहतच आहे ना आजूबाजूला, तिथे प्राण्यांची कुठेतरी हॅबिटॅट आहे. दिस इज द टाइम की वेअर वी शुड कम टुगेदर. एक मॅनेजमेंट मध्ये मला प्रिन्सिपल शिकवलं होतं, युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. तर मला असं वाटतं ते प्रिन्सिपल अत्यंत योग्य आहे, त्याचा वापर फक्त करायला पाहिजे. तू काहीतरी सांगतोस. धन्यवाद अनुज, की मध्ये टेक्निकल प्रॉब्लेममुळे बाहेर पडलो, तेवढ्यात तू सांभाळून घेतलं. तर मी सांगत होतो की कॉन्झर्वेशनच्या विषयी. तर त्याच्यामध्ये आता आपल्या भारतामध्ये मुख्यतः प्रोजेक्ट टायगरचं खूपच यश आपल्याला आहे ना. तर त्याच्यामध्ये काय होतंय की आता जे सर्व आपल्या समाजासमोर प्रश्न भरपूर आहेत, तर त्यातला एक हा पर्यावरणाचा प्रश्न आहे. तर आपल्या क्षेत्रात काम करणारी माणसं म्हणजे संस्था म्हणा किंवा या क्षेत्रात काम करणारी माणसं आधीच कमी आहेत. तर त्याच्यामध्ये पण दुर्दैवाने एकही नाहीये. म्हणजे काही जण म्हणतात की मी एन्व्हायरमेंटलिस्ट आहे, काही म्हणतात मी इकॉलॉजिस्ट आहे, किंवा काही जण म्हणतात मी ऍक्टिव्हिस्ट आहे. सगळ्यांनी मिळून करण्याचं खरं तर हे काम आहे, त्याशिवाय कॉन्झर्वेशन होणारच नाही. म्हणजे त्यामुळे अनुजनी जे उदाहरण दिलं की युनायटेड वी स्टँड, तर त्याच्याशिवाय हे होणार नाही. आणखी मग ह्याच्यासाठी मी उदाहरण सांगेन हे प्रोजेक्ट टायगरचं, की जे मी आता सांगत होतो. त्याच्यामध्ये आता आपल्याला फंड हे प्रोजेक्ट टायगरसाठी खूप मोठ्या प्रमाणात येतात. आणि मग जेव्हा काही इतर क्षेत्रात म्हणजे काही इन्सेक्टवरती काम करणारी लोक असतील किंवा काही झाडांवरती काम करणारे असतील, तर त्यांना त्या मनाने पैसे येत नाहीत. हे त्यांचं भारताच्या दृष्टीने दुर्दैवाची गोष्ट आहे. पण हा प्रश्न तसा थेट न मांडता ही लोक माझ्या दृष्टीने एक चुकीचं वाक्य सांगतात की तुम्हाला टायगरचं मात्र खूप कौतुक आहे आणि त्यासाठी खूप पैसे येतात, पण आमच्याकडे येत नाहीत.
म्हणजे याच्यातनं आपण प्रोजेक्ट म्हणजे टायगरच्या याला काहीतरी एक आता खूपच झाले पैसे अशा दृष्टीने आपण म्हणत असतो. तर हे चुकीचं आहे असं मला वाटतंय, कारण आपण टायगर निवडला आहे हे सगळ्यांनी खरं तर एक करेस्मॅटिक स्पीसीज किंवा फ्लॅगशिप स्पीसीज असा जे शब्द वापरतो त्या दृष्टीने निवडलेला आहे. म्हणजे फक्त टायगर कॉन्झर्वेशन असं होऊ शकत नाही. टायगर जर एक वाचवायचा असेल तर त्याला खायला वर्षभरात 50 प्राणी लागणार आहेत. तर ते शाकाहारी प्राणी टिकवायला पाहिजेत. वाघ आपल्याला सगळ्यांना माहिती की एक प्रत्येक प्राण्याची शिकार करू शकत नाही, तर 20 वेळा थोडक्यात त्याला प्रयत्न करावे लागतात असं आपण म्हणतो. म्हणजे काय प्रत्येक 20 वेळच्या नंतर तो शिकार करत नाही हे जरी खरं असलं तरी 50 प्राण्यांमधले तो वीक प्राणी पकडतो. म्हणजे त्याला जे पकडलेले असतात ते असं साधारण असतं. म्हणजे तो कळप हा साधारण 500 तरी प्राण्यांचा पाहिजे. थोडक्यात एकटा वाघही जमू शकत नाही, त्याला 3 पाहिजेत. म्हणजे मग एवढ्या प्राण्यांचं त्यांना शाकाहारी प्राणी तुम्हाला त्या जंगलात ठेवायला पाहिजेत. त्यांना खायला तेवढं गवत पाहिजे, या सगळ्यांसाठी पाणी पाहिजे. म्हणजे एक वाघ वाचवतोय थोडक्यात आपण, हे एवढं जंगल वाचवतोय हे थोडक्यात सगळ्यांनी लक्षात घेऊन एक होलिस्टिक अप्रोच ठेवला तर आपण या कॉन्झर्वेशनच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकू शकू असं मला वाटतंय. तर त्यामुळे सगळ्यांनी मिळून एक होलिस्टिकली या सर्व प्रश्नांकडे बघणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त एक एक इंडिव्हिज्युअल केस न धरता. बरोबर, खरंय. जसं आता आपण वेगवेगळ्या विषयांवरती आतापर्यंत गप्पा मारल्या असं आपण म्हणू, तर त्याच्यामध्ये कॉन्झर्वेशन बद्दल तू आता म्हणलास, तर आपल्याकडे जर एन्व्हायरमेंटल या बाबतीत जर का बोलायचं झालं तर इको टुरिझम हा एक महत्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे. तर कॉन्झर्वेशनचा आता आपण बोललो की कॉन्झर्वेशनचे काय प्रयत्न आपल्या इथे सुरू आहेत आणि त्यांचं त्याचं काय स्टेटस आहे. तर तसं इको टुरिझम या विषयावरती तुला काय वाटतं की इको टुरिझम असावा की असू नये, तो असेल तर कुठल्या स्वरूपात असावा? अगदी इको टुरिझम हे असायलाच हवं. त्याच्यामध्ये तो चालू करताना मुख्यतः 3 त्यांनी क्रायटेरिया धरले होते बरं का, की म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही जी घेऊन जाणार आहात तर स्मॉल इज ब्युटिफुल, म्हणजे त्याच्यामध्ये जंगलातल्या छोट्या गोष्टींबरोबर असण्यापासून तर तुमचा ग्रुप छोटा असण्यापर्यंत सगळ्या स्मॉल गोष्टी असायला पाहिजेत. तुमच्या याच्यातनं जे काही टुरिझम करणार आहात त्याचा त्या स्थानिक जिथे जाणार आहात तिथल्या पर्यावरणावरती कुठलाही वाईट इफेक्ट होता कामा नये, हा एक भाग होता. आणि त्याशिवाय जे लोक तिथे जाणार आहेत त्यांना जंगलाविषयीचं किंवा तिथल्या वन्य प्राण्यांविषयीचं नॉलेज मिळायला पाहिजे. ह्या 3 गोष्टी होत्या. आणि त्याला लागून की तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार म्हणजे काहीतरी आर्थिक उत्पन्न त्यातनं मिळायला पाहिजे, हे इको टुरिझमची मेन कल्पना आहे. आणखीन त्यातनं हे चालू झालं. आज ह्याला लोकांचा विरोध मुख्यतः होतो आहे, कारण म्हणजे बोलताना की त्याच्यामध्ये लोक जे टुरिस्टला घेऊन जात आहेत तर ते एसी हॉटेलमध्ये राहत आहेत किंवा मग भारी गाड्यांमधनं जातोय वगैरे, याच्यामधनं लोक त्याला विरोध करतायत. त्याच्यामध्ये आता पूर्वी जेव्हा प्रोजेक्ट टायगर होण्याच्या आधीची जंगलं होती तर त्याच्यामध्ये कितीही माणसं एका वेळी जंगलात जाऊ शकायची. अजूनही बऱ्याच जणांच्या डोक्यात तीच कल्पना आहे की टुरिझम वाढतं आहे म्हणजे एका दिवसात त्या जंगलामध्ये खूप लोक जातात वगैरे वगैरे. पण त्याच्यामध्ये सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की जे अनुजी मगाशी सांगितलं की कॅरिंग कपॅसिटी काढलेली असते त्या जंगलाची. एका दिवसात किती वाहनं आत जाणार याच्यावरती मर्यादा असते. तर त्यामुळे कितीही टुरिझम वाढलं तरी एका दिवशी त्या जंगलात प्रचंड संख्येने लोक गेलेत असं होऊ शकत नाही. तर त्यामुळे हा एक भाग आहे. दुसरा भाग जो आहे तर तो त्यातला जो मी सगळ्यात शेवटी सांगितला होता की स्थानिक लोकांना उत्पन्न याच्यातनं मिळायला हवंय. आणि आता जे अनुजनी मगाशी सांगितलं होतं की पेरिफेरीवरती खूप गावं आहेत, तर ही लोक विकासापासून खूप लांब आहेत. कारण एक जंगल आहे, आणखी मग तिथे काही वन खात्याचे पण नियम असतात, आणखी ती इतकी दूर असतात की तिथे साधी वीज पोचलेली नसते किंवा अनेक ठिकाणी गावांमध्ये शिक्षणाची व्यवस्था नसते, किंवा मग ती इतकी छोटी गावं असतात की त्यांच्या समोर ऍस्पिरेशन की म्हणजे याच्या पुढे जाऊन उद्योगधंदे कुठेतरी ते येणार आहेत वगैरे अशी गोष्ट नसते. तर त्यामुळे त्यांनी उत्पन्नाचं साधन मिळवायचं काय हा मुख्य भाग आहे. आपण जर इको टुरिझम आज जिथे चालू आहे तर तिथे ही लोक हॉटेल जरी समजा आपण याच्यातनं वाईट धरू की मुंबईच्या म्हणजे जर समजा नागपूरला ताडोबा असेल तर तिथली नागपूरची लोक असतील, कॉर्बेट असेल तर दिल्लीच्या श्रीमंत लोकांनी ते हॉटेल बांधलेलं आहे, हे अगदी मान्य आहे. पण तिथे काम करणारी जी लोक आहेत तर ती स्थानिकच आहेत. गाईड आहेत तर ते वन खात्याच्या नियमानुसार स्थानिकच असावे लागतात. त्यानंतर तिथे जी सर्व बाकी इतर कामं चालतायत की म्हणजे ज्याच्यामध्ये जिप्सीचे ड्रायव्हर आहेत किंवा तुला तिथे वेगवेगळ्या सोयी देणारी लोक आहेत, तर ही सगळी लोक स्थानिक आहेत. आणि मग त्यांना आज हा पैसा ह्या सर्व इको टुरिझमच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे. आपण जर हा जे बंद केलं तर ह्या लोकांना पैसा मिळणार नाही आणि त्यांची
पुढचा जो सर्व त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी जो पैसा आहे तो मिळणं अशक्य होईल. आणि मग आपण इथे बसून जेव्हा आपण शहरामध्ये राहतो आहोत, आणखी इथे आपल्याला सर्व उद्योगधंद्यांचे, शिक्षणाचे सर्व पर्याय आपल्या इथे उपलब्ध आहेत आणि त्याच्यानंतर आपण ह्या सर्व कॉन्झर्वेशनच्या गप्पा मारतो आहोत. पण त्या लोकांनी जर कुठलंही जंगल वाचायचं असेल तर स्थानिक लोकांच्या सहभागाशिवाय कुठलंही वन्यजीवन वाचणं शक्य नाहीये. तर त्यामुळे जर त्या लोकांना पैसे मिळाले नाहीत तर ती लोक काही नाही तर त्या पैसे जंगलातलं लाकूड तोड किंवा इतर काही गोष्टी मिळवणं, शिकारीला मदत करणं यासारख्या गोष्टींकडे सुद्धा वळू शकतात, अशी उदाहरणं पण आहेत. तर त्यामुळे इको टुरिझमचा हा जो फायदा आहे ना की या लोकांना तुम्ही पैसे देऊन त्यांना हे केलेलं आहे. त्यामुळे आज जर जंगलात टायगर आहे तर लोक जास्त येणार आहेत हे त्या लोकांना माहिती झालं एवढ्या वर्षाच्या टुरिझममुळे. तर त्यामुळे हे सर्व ते टिकवण्याच्यासाठी प्रयत्न करतात. आणखी त्यामुळे फॉरेस्ट डिपार्टमेंटचेही अनेक आय तिथे तयार झालेले आहेत, त्यांनाही याच्यातनं लोकांमधनं मदत होते. तर त्यामुळे मला वाटतं की इको टुरिझम असलंच पाहिजे. फक्त त्यातलं आपण काय म्हणू की या ज्या काही चैनीच्या गोष्टी आहेत तर त्या कमी करता कशा येतील ह्याच्यावरतीच विचार मंथन करणं गरजेचं आहे. बस. अरे धन्यवाद धन्यवाद. अनुजा, मी आता तुझ्याकडे येतो याच विषयाला धरून, इको टुरिझम या विषयाला धरून. अनेक वर्ष तू वेगवेगळ्या जंगलांमध्ये कॅम्प घेऊन जातोय, वेगवेगळ्या जंगलांमध्ये मुलांना नेलंस, तसंच मोठ्या माणसांनी म्हणजे अगदी वयोवृद्धांपर्यंत लोकांनाही तू घेऊन गेलास. तर पूर्वीचे कॅम्प्स आणि आताचं ट्रेंड ह्याच्याबद्दल तुला काय वाटतं आणि कुठला ट्रेंड तुला आवडतो जास्त? मला पूर्वीचा ट्रेंड जास्त आवडतो. पूर्वीच्या ट्रेंड मध्ये मजा असायची, म्हणजे तो कॅम्प म्हणजे एक एज्युकेशनचा धबधबा असायचा आणि त्याचा फॉर्मॅट पण इंटरेस्टिंग असायचा की पहिल्यांदा प्री कॅम्प मीटिंग घेतली जायची की आपण कुठल्या जंगलात जातो, त्या जंगलाची माहिती द्यायची की तुम्ही येताना वेल प्रिपेअर्ड या. म्हणजे जंगलातले प्राणी कुठले त्याची चेकलिस्ट द्यायचो, बर्ड्स कुठले त्याची चेकलिस्ट द्यायचो. एक हातामध्ये डायरी असायची किंवा प्रिंटेड चेकलिस्ट असायची की आपल्याला काय काय दिसतंय. तर ही झाली पूर्वतयारी, म्हणजे प्री मटेरियल, प्री कॅम्प मटेरियल. तिथे गेल्यानंतर आम्ही एखाद्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माणसाला तिथे आणायचो आणि तो बेसिकली त्या एरियाबद्दल सांगायचा, एक प्रेझेंटेशन द्यायचा सुंदर की आपण मेळघाटमध्ये गेलो तर मेळघाट हे नाव कसं पडलं. आपल्याकडे बरीचशी लोक जंगलात जातात पण जंगलाचं नाव काय आहे म्हणजे कशावरनं पडलंय हे पण माहिती नसतं. तर मग मेळघाट विषय असेल तर वेगवेगळ्या त्याची टोपोग्राफी पाहिली तर चढ उतार खूप आहेत, डोंगर दऱ्या, लँडस्केप्स मध्ये ते ग्रासलँड आहेत, स्ट्रीम्स आहेत, रिव्हर्स आहेत. सिपना माझी अत्यंत सुंदर, सिपना म्हणजे कोरकू भाषेमध्ये साग, तर सागाच्या वनातनं जाणारी नदी म्हणून नाव त्या जागेचं सिपना. तर वेगवेगळ्या घाटांचा मेळ म्हणून नाव पडलं मेळघाट. नागझिरा उदाहरण, तिथे नागझिरा नाव का पडलं तर काही लोक म्हणतात की तिथे नाग असतील, पण तो संस्कृत शब्द आहे. नाग म्हणजे हत्ती. आणि मोठ्या प्रमाणात गोंदिया बेसिकली लेक डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र आहे, 40,000 वेगवेगळी तळी तिथे रेकॉर्डेड आहेत. त्याच्यामुळे तो पहिल्यांदा त्या नावाचा अर्थ काय, त्याचा स्प्रेड ओव्हर किती आहे आणि त्या जंगलामध्ये कुठले प्राणी दिसतात आणि तुम्ही काय काय अपेक्षित, म्हणजे तुम्ही कसली अपेक्षा ठेवा आणि कसली अपेक्षा ठेवू नका. आणि तो फॉरेस्ट डिपार्टमेंटचा जो ऑफिसर असायचा तो क्लिअर कट सांगायचा की टायगर बघायचा असेल तर तुम्हाला कदाचित उंदीर पण दिसणार नाही, तर त्याच्यामुळे तुम्ही अपेक्षा कसलीच ठेवू नका, जे दिसतंय ते उघड्या डोळ्यांनी बघा. मग ते अगदी छोट्यातली छोटी मुंगी असेल तरी ती अप्रिशिएट करायला शिका. ट्रेलवरनं आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रुप डिस्कशन्स व्हायचे की आपण आता जर का 40 लोक आपण त्या नेचर कॅम्पला गेलो तर एका जिप्सीत 6 जण जायचे, तर असे मल्टिपल जिप्सीज असायचे आणि प्रत्येकाला नावं दिली जायची त्या जंगलात दिसणाऱ्या प्राण्यांची. मग कोणीतरी स्लॉथ बेअर, कोणीतरी टायगर. आणि मग त्या ग्रुपमधनं आल्यानंतर सगळे एकत्र बसायचे आणि आज टायगर ग्रुपनी काय काय पाहिलं, मग तो सांगायचं की आज माझ्याबरोबर हा गाईड होता, आम्ही या रूटला गेलो, या रूटमध्ये आम्ही हे पक्षी पाहिले, हे प्राणी पाहिले. मग कोणीतरी सांगायचं की आम्ही वाईल्ड डॉग्स पाहिले, तर मग वाईल्ड डॉग्स काय करत होते, तर त्यांनी सांगितलं की ते चेस करायचे. तर त्यांनी शिकार पाहिली नसते, पण मग शिकार कशा पद्धतीची असते तर हे आमच्यातलं कोणीतरी रिसोर्स पर्सन त्यांना सांगायचं की एक ग्रुप्सनी शिकार करतात आणि वाईल्ड डॉग्सचा पॅक्स कसा असतो, ते पॅक हंटर्स आहेत. तर याच्यानंतर म्हणजे एखादी सफारी झाल्यानंतर त्याच्यावर व्हॅल्यू ॲडिशन्स खूप असायचे आणि आम्ही प्रत्येकाला वेळ द्यायचो डायरी लिहिण्यासाठी. आणि सगळ्यात शेवटी त्यातली जी उत्कृष्ट डायरी असायची त्याला काहीतरी अवॉर्ड म्हणून मग माडगुळकरांची पुस्तकं, किरण पुरंदरांची पुस्तकं असं गिफ्ट म्हणून द्यायचो. तर एक थोडं वेगळं कल्चर होतं. आणि संध्याकाळच्या वेळेला शेवटच्या दिवशी बरेचशा लोकांना त्यांच्यातल्या ज्या दडलेल्या कला असायच्या, मग कोणीतरी गायचं, कोणीतरी जोक सांगायचं, कोणीतरी कविता केलेली असायची त्या जंगलामध्ये मस्तपैकी रात्री चंद्र पाहिला आणि कोणीतरी कविता केलेली असायची. तर एक अत्यंत इंटरेस्टिंग जेलिंग या ग्रुपमध्ये असायचं. आणि मग आल्यानंतर त्याची पोस्ट
कॅम्प मीटिंग व्हायची की आपण जे जंगलात पाहिलं म्हणजे उजळणी वेगवेगळ्या फोटोजच्या माध्यमातून. आता काय झालंय, बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही एकदा जंगलात गेलात की ते टुरिस्ट आल्यानंतर ते एकमेकांचे चेहरे बघत नाहीत, वेगवेगळ्या रूम्स मध्ये निघून जातात. जो ऑर्गनायझर असतो त्यालाही इंटरेस्ट नसतो, त्याचं काम एवढंच असतं की सकाळी 5ला उभं राहायचं लाईनीमध्ये, सगळे परमिट्स चेक करायचे, आत जायचं, परत बाहेर यायचं, आणि एकदा त्या हॉटेलमध्ये आलं की तुमचा आमचा काही संबंध नाही, परत संध्याकाळच्या वेळेला एकत्र भेटायचं आणि मग परत तुमचा आमचा संबंध नाही. अजून एक इंटरेस्टिंग, प्रवासाच्या वेळेत यांचं जेलिंग खूप चांगलं असायचं की जाताना फारशी लोक बोलायची नाही, पण येताना सगळेजण एका कंपार्टमेंट मध्ये येणार. तर मला असं वाटतं की जे सोशल बाइंडिंग असायचं कॅम्पच्या निमित्ताने, जेलिंग असायचं, ते खूप चांगलं असायचं. दुसरं, नॉलेज लेवल खूप हाय होता, जे आत्ताच्या काही टूर ऑपरेटर्स मध्ये मिसिंग दिसतात. पण त्याचबरोबर मी हे पण सांगेन की काही टूर ऑपरेटर्स असे आहेत की जे हे ओल्ड ट्रॅडिशनल वे ऑफ कंडक्टिंग कॅम्प्स त्यांनी चालू ठेवलेली. आणि मी म्हणलं तसं की जुनं आणि नवीन याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. मला विचारलं तर जुनी जी पद्धत आहे ती आम्हाला खूप आवडते, आणि आम्ही सगळेजण, म्हणजे राजीव आहे, मी आहे किंवा तू आहे, आपण सगळेजण या ओल्ड काय स्टाईल ऑफ वर्किंगला जास्ती कनेक्टेड आहोत, आणि तेच आपण आपल्या कॅम्प्स मधनं पुढे नेतो. आणि ते कनेक्टेड आहोत त्याच्यामध्ये, म्हणजे माझ्या बाबतीत तर बोलायचं झालं तर ते श्रेय तुलाच आहे. कारण मला आठवते की तू आता जे म्हणालास की ते एक बॉन्डिंग असायचं त्याच्यामध्ये, तर निसर्गाशी जोडणं याच पद्धतीमुळे आम्ही गेलो. म्हणजे मला आठवते की मी माझ्या 4थीत असताना मी जेव्हा पहिल्यांदा कोयनेच्या कॅम्पला गेलो होतो, आमच्या इथल्या चिपळूणमधल्या लोकल संस्थेच्या, म्हणजे आमची जी स्वतःची आरोही आता जी संस्था आहे तिच्या माध्यमातून, त्यावेळेला माझा इन्स्ट्रक्टर अनुज दादा होता, मला आठवतंय, आमच्या ग्रुपचा. आणि तू जसं म्हटलास की प्रत्येक ग्रुपला नावं असायची, तर माझ्या ग्रुपचं नाव कुर्टू कसं होतं ते मला अजूनही आठवतंय. म्हणजे हे जे पूर्वीचं जे शिक्षण असायचं ते मनात कुठेतरी आपल्या राहिलंय, आणि ते त्या बॉन्डिंगमुळे ते आम्ही आता सुद्धा ते फील करू शकतो. आणि हो, अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट की यातनं जे व्हॉलेंटियर्स घडले ना, ते खूप महत्वाचं आहे त्या ओल्ड याच्यातनं, की जे आता रिसोर्स पर्सन म्हणून जातात. तू जर का आपल्या संस्थेचे जर का व्हॉलेंटियर्स पाहिले तर सगळेजण त्या बॅकग्राऊंड मधून आले, त्याच्यामुळे त्यांचं नॉलेज जर का पाहिलं तर वेगवेगळ्या क्षेत्रातलं आहे. फक्त बर्ड्स एके बर्ड्स नाहीये, मॅमल्स एके मॅमल्स नाहीये, तर वेगवेगळ्या ते, आणि हे सगळं इंटरडिपेंडंट आहे. म्हणजे असं तुम्ही एक्सक्लुसिव्हली काढू शकत नाही. म्हणजे तुला पक्ष्यांमध्ये आवडतं, तुला झाड ओळखता यायलाच पाहिजे, नाहीतर मग आयडेंटिफिकेशन करताना ते कुठल्या झाडावर बसलंय, कुठल्या झाडाच्या फुलांवरचा मधुरस बेसिकली काय मकरंद ते घेतायत, त्याचे फ्रुट्स कसे आहेत ते खात आहेत. तर अशी खूप उदाहरणं आहेत की ज्याच्यामुळे ही व्हॉलेंटियर फोर्स, एक सानिया किर्लोस्कर म्हणून आहे, हर्षदा अभ्यंकर म्हणून आहे, कृतार्थ क्षीरसागर म्हणून आहे, अश्विन बरुडकर आहेत. तर अशी खूप वेगवेगळी एक सेकंड लाईन ऑफ काय म्हणायचं रिसोर्स टीम ही व्हॉलेंटियर्स मधून तयार झाली. आणि याचं सगळं श्रेय जे आहे ते मला असं वाटतं की ही ज्यांनी निसर्ग संस्कार घडवण्याचा हा एक इंटरेस्टिंग फॉर्मॅट जो सेट केलाय, तर ते सगळं किरण पुरंदरांकडे जातं. खरंय, अगदी खरंय, अगदी खरंय. जसं आता तू व्हॉलेंटियर टीम बद्दल म्हणालास, पण आता जर का नवीन जर का पिढी बघितली तर ती नवीन पिढी ही त्या प्रकार, म्हणजे आपण जंगलात जायचं, वाघ बघायचा आणि म्हणून परत, आणि वाघ बघून परत येतं, याच एक काय म्हणतो त्याला लाईन ऑफ थिंकिंगने आलेली असते. तर मग मग व्हॉलेंटियर आणि मग आत्ताचे म्हणजे आत्ताच्या जे मुलं येत आहेत आपल्याकडे, तर त्याच्यामधून व्हॉलेंटियर नवीन नवीन तयार करण्याविषयी तुझं काय मत आहे, की ते कसे, कुठल्या प्रकारे त्यांना जंगलाकडे जास्त चांगल्या पद्धतीने नेता येऊ शकेल? मला असं वाटतं की जितके प्रश्न विचारता येतील ना, की एखादा माणूस आहे त्याला तो, आता फॉर एक्झाम्पल काही जण माझ्याकडे येतात की आम्हाला व्हॉलेंटियर व्हायचंय, तर ते व्हॉलेंटियर म्हणून जॉईन होतात. आणि मग थोडं इंटरप्ट करतो. आता तू जसं म्हणलास की मला व्हॉलेंटियर म्हणून जॉईन व्हायचंय, तर ते व्हॉलेंटियर होणं ही सुद्धा थोडीशी आता फॅशन झालेली आहे. तर त्या बाबतीत सुद्धा थोडंसं तू पॉइंट आउट करावं असं पण मला वाटतं. मी म्हटलं तसं की आता तो स्टेटस सिम्बॉल झालाय की आम्ही एका मोठ्या ऑर्गनायझेशन, म्हणजे मी आपल्या ऑर्गनायझेशन आपली छोटी आहे, पण कोणीतरी सांगतो की मी एका मोठ्या ऑर्गनायझेशन मधून हा कोर्स केलाय, किंवा मी पुण्यामध्ये एक कुठल्या तरी XYZ ऑर्गनायझेशनने एक कोर्स केला होता. पण जोपर्यंत त्यांना फील्डची जोड देत नाही ना, तर तोपर्यंत मला असं वाटतं ती व्हॉलेंटियरशिप अर्धवट राहते. आता साधं उदाहरण, आम्ही आता एक खूप इंटरेस्टिंग ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्स घेतला. तर आमचा प्रयत्न, आमचं डिस्कशन तेच झालं होतं की एकदा लॉकडाऊन उतरला की थोडं यांना फील्ड मध्ये एक मे बी आपल्याला 2 नेचर ट्रेल्स घेता येतील, आणि त्या फील्डवरती काय काय दिसतंय हे आपण
कदाचित फील्डवर जाऊन जास्ती चांगल्या पद्धतीने सांगू शकू. बऱ्याच वेळेला वेगवेगळे व्हॉलंटियर्स येतात आणि मग सिम्पल अगदी गोष्टी असतात की आपल्या आजूबाजूला काय काय दिसतं. त्याला म्हणलं की साधारण 15 फुलांची नावं दे किंवा 15 झाडांची नावं किंवा 15 पक्ष्यांची नावं. तर ती पटकन उतरवता येत नाही. 4 किंवा 5 पक्षी येतात आणि मग त्यांच्या लक्षात येतं की अरे अजून भरपूर आपल्याला शिकायचंय. म्हणजे बेसिकली आपण एक मला माझ्या गुरूंनी दिलेला कानमंत्र आहे की निसर्गात गेल्यानंतर का असं प्रश्न विचारला नाही तर कदाचित कसलीच उत्तरं आपल्याला मिळू शकत नाही. एक जण आला होता तो म्हणला मला बॉटनीत इंटरेस्ट आहे आणि 3-4 सायंटिफिक नावं त्यांनी फक्त घेतली. तर त्याच्या पुढे जाऊन मी त्याला विचारलं की ठीक आहे मला एक साधा प्रश्न सांग की निसर्गामध्ये कोवळ्या पानांचा रंग लाल का असतो. तर तो म्हणला काय आता देवाने ठरवलंय म्हणून तो असतो. तर हे उत्तर नाही असू शकत. तर त्याच्या मागे काहीतरी सायन्स आहे आणि मला असं वाटतं ते सायन्स कळून घेण्यासाठी मला असं वाटतं की आणि अजून एक आहे की या क्षेत्रातलं वाचन खूप कमी झालंय आपल्याकडे. पूर्वी खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहेत. तू जर का नेचर वॉकच्या नवीन ऑफिसला आला तर साधारण 3000 पुस्तक आहेत वाईल्ड लाईफ वरची. किंवा राजीवकडे गेला तर त्याच्या स्वतःच्या कलेक्शन मध्ये खूप पुस्तकं आहेत. किती मुलं अशी आहेत किती व्हॉलंटियर्स असे आहेत की जे बसतात आणि ते पुस्तकांमधले काहीतरी नोट्स काढतात. आम्ही मध्ये एक प्रोग्राम घेतला होता की प्रत्येक व्हॉलंटियरनी एक विषय घ्यायचा आणि त्याच्यावरचं प्रेझेंटेशन करायचं. तर मला आठवतं आपला एक अश्विन वरुडकर म्हणून एक व्हॉलंटियर आहे. तर त्यांनी स्पायडर्स फर्ग्युसन कॉलेजच्या स्टेटसमध्ये दिसणारे त्या कॅम्पसमध्ये दिसणारे स्पायडर्स याच्यावरती उत्तम प्रेझेंटेशन केलं. त्याला टास्क दिली होती. किंवा हर्षदा अभ्यंकर आहे तर ती आपण नेहमी नॉर्मली वाघाबद्दल बोलताना त्याच्या इकॉलॉजिकल रोल बद्दल बोलत असतो पण त्याचा इकॉनॉमिकल रोल कोणीच बोलत नाही की हाऊ अ इकॉनॉमी किंवा हाऊ टायगर हेल्प्स इन जनरेटिंग इकॉनॉमी. तर त्याच्यावरचं तिचं सुंदर प्रेझेंटेशन आहे. तर मी म्हणलं तसं की टास्क देऊन टास्क कम्प्लीट केल्यानंतर फिल्टर लावत प्रश्न विचारत पुढे नेलं तर आपल्याला हे जे यंग एज आहे इम्प्रेशेबल एज आहे तर त्यातनं आपल्याला खूप चांगले व्हॉलंटियर्स मिळू शकतात. बोथ वेज ते एफर्ट्स व्हायला पाहिजेत एकतर संस्थेच्या लेवललाही आणि व्हॉलंटियर्स लेवललाही. आपण राईट. आता थोडं आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे आपण आपल्या या सेशनच्या अगदी शेवटच्या टप्प्याकडे येतोय. आता ह्या टप्प्यानंतर अर्थातच तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही विचारू शकता. या दोघांना एका सेशन मध्ये बोलवून दोघांना एका वेळेला प्रश्न विचारणं हा खरं तर दोघांवरती पण अन्याय आहे मला माहिती. म्हणजे एका माणसाला जर का प्रश्न विचारायचे झाले या दोघांपैकी सुद्धा तर मला वाटतं एक आठवड्याची सिरीज वगैरे मला करायला लागेल याच्यासाठी. पण तरी सुद्धा एक छोटासा प्रयत्न आपण केला या दोघांना एकत्र बोलवून बोलतं करण्याचा. कधी लोक असे स्वतःहून आपल्याबद्दल किंवा त्यांच्या आतापर्यंतच्या एफर्ट्स बद्दल सांगत नाही तर एक बोलतं करण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण केला या छोट्याशा सेशन मधून. तर एक शेवटचा अगदी आपण हे घेतोय की रॅपिड फायर असं त्याचं अर्थात नाव असणार आहे. तर आपण अनुज दादापासून सुरुवात करूया. अनुज दादा तुझ्यापासून सुरुवात करणार आहे. आहेस ना अनुज दादा तू तिथे? येस. हा. तर रॅपिड फायरची सुरुवात तुझ्यापासून करायची. तू अर्थातच तबला विशारद आहेस त्यामुळे तुझ्या आवडत्या विषयापासून मी सुरुवात करणार आहे. 2 नावं घेईन त्यातलं तुला काय आवडतंय. सगळा फॉर्मॅट रॅपिड फायरचा असाच असणार आहे की 2 नावं असतील तर त्यातलं तुला जे सगळ्यात आवडीचं नाव असेल किंवा आवडेल ते नाव तू सांगायचेस. पंडित झाकीर हुसेन की पंडित सपन चौधरी? पंडित सपन चौधरी. पंडित भीमसेन जोशी की पंडित जसराज? दोघंही. एक नाव मी म्हणलं तसं. दोघंही. बरं ठीक आहे. बिट्टू सहगल की किरण पुरंदरे? किरण पुरंदरे. नागझिरा की ताडोबा? नागझिरा. थोडं रॅपिड फायर असला तरी नागझिरा बद्दल का नागझिरा असं ऐकायला आवडेल मला. माझं पहिलं जंगल आहे नागझिरा. मेळघाट आधी पहिलं होतं त्यानंतर नागझिरा. आणि नागझिराविषयी एक वेगळा माझ्या मनात एक वेगळा कॉर्नर आहे. त्याचं कारण की तात्या आणि तात्या माझे खूप जवळचे मित्र होते. वयात खूप अंतर होतं पण ते मला नेहमी बालमित्र सगळ्यांची ओळख करून देणारा माझा बालमित्र अनुज. आणि तात्यांनी त्या जंगलाचं जे वर्णन म्हणजे ते वाचलं असेल तुम्ही सगळ्यांनीच नागझिरा पण मी ऐकलं होतं. आणि तात्या गोष्टी वेल्ला होते त्याच्यामुळे नागझिरातलं ते तळ त्याच्याविषयी सांगायचे. नंतर एक कोझी हट म्हणजे जिथे मधुकुंज आहे त्याचं पूर्वीचं नाव होतं कोझी हट त्याच्याबद्दल सांगायचंय. आणि
म्हणून नागझिरा. म्हणजे काही झालं तरी कम वॉट मे, तिथे टायगर नाही दिसला तरी चालेल. पण दुसरं मला असं वाटतं नागझिरा डायव्हर्सिटीच्या बाबतीत खूप इंटरेस्टिंग आहे, कारण टोपोग्राफी खूप अनइव्हन आहे. ताडोबामध्ये फ्लॅट जास्ती आहे आणि ऑब्व्हियसली टायगर पॉप्युलेशन खूपच रिच आहे. अगदी शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी, पक्षी की वाघ? पक्षी. राजू दादा, तुझ्याकडे या राऊंडसाठी आपण रॅपिड फायर राऊंड. तू जसं म्हणलास की तुला पुस्तकं वाचायला खूप आवडतं, तर त्याच्यापैकी जसं रॅपिड फायर अनुज दादासाठी होता तसंच एक नाव तुला सांगायचंय. अनुवादित पुस्तकं, ऐतिहासिक पुस्तकं की रहस्य कथा? ऐतिहासिक पुस्तकं. क्रिकेटची आवड जशी अनुज दादाला नाही पण त्याच्या बरोबर उलट तुला आहे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली की सुनील गावस्कर? विराट कोहली. अमिताभ बच्चन अर्थातच. शोले, दीवार की जंजीर? शोले. डॉक्टर मंदार दातार. किती वेळा बघितला याला मर्यादा नाहीये. डॉक्टर मंदार दातार की केतकी घाटे? मंदार दातार. त्याच्याबद्दल थोडंसं बोलील की मंदार माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, पण बॉटनी मधलं संशोधक असं आपण म्हणूया आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटचा. आमच्यामध्ये रिलेशन खूप भारी आहे. म्हणजे तो खरं तर बॉटनी क्लासला अनेक गोष्टी शिकवतो, पण बोलताना तो मला सर म्हणतो, आणखी मी त्याला मंदार म्हणतो. म्हणजे त्याच्याकडनं मी अनेक गोष्टी शिकल्यात. म्हणजे त्याच्यावरनं म्हणजे एक वेगळं नातं आमचं दोघांचं आहे, मैत्रीचं आणखी याच्यातलं. खरे खरे खरे. पन्ना, बांधवगड की कान्हा? आता तू हे 3 पर्याय दिलेत म्हणून पन्ना, पण जर तू मला मनापासून जर विचारलंस ना तर कोयनेचं जंगल हे माझं जास्त आवडतीचं आहे. कारण कोयनेच्या जंगलातनं माझ्या या सर्व सफरीला सुरुवात झाली. आणखीन तिथेच मी जे काही सर्व आज याच्यावरती सस्तन प्राण्यांविषयी बोलतो तर त्याचं मुख्य नॉलेज मला कोयनेच्या जंगलात दिलेलं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. अगदी शेवटचा प्रश्न, वाघ की झाड? झाड. कारण सगळ्याचा बेस झाड आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. आता अगदी शेवटचा दोघांनाही कॉमन प्रश्न आहे. तुम्ही दोघं गेली अनेक वर्ष एकमेकांबरोबर काम करताय आणि एकमेकांबरोबर वेगवेगळे कार्यक्रम करताय, तर तुम्हाला दोघांना एकमेकांबद्दल आवडणारी एक गोष्ट सांगायची आणि खटकणारी गोष्ट सांगायची. राजू दादा, तुझ्यापासून सुरुवात करूया. अनुज बद्दल बोलायचं झालं तर त्याची आवडती गोष्ट म्हणजे त्याच्याबद्दल आवडणारी गोष्ट जर आपण म्हटलं तर त्याचा तू सगळ्यात पहिल्यांदा उल्लेख केला होता तो लोकसंग्रह, आणखी म्हणजे लोकांना जोडणं, आणखीन त्याच्यातली एनर्जी, हा जो मुद्दा आहे ना तर तो खूप भारी आहे. त्याच्या एवढं नेटवर्किंग कुणाचंच असेल असं मला वाटत नाही. तर त्यामुळे त्याचा तो सगळ्यात आवडता असं माझ्यातलं मी म्हणजे त्याच्यातलं काय आवडतं असं म्हटलं असतं मला ते आवडतं. आणखीन जर आवडत नाही अशी जर तू गोष्ट विचारलीस तर त्याचा जो स्वभावातला एक भाग आहे की कुणाला नाही म्हणत नाही तो. आणखीन मग ते नाही न म्हटल्यामुळे अनेक कामं त्याच्या डोक्यावरती येत असतात. आणखीन मग त्याच्यापायी तो अनेक म्हणजे दिवसातले अनेक तास त्या सर्व गोष्टीत आणि असं वर्षभर गुंतलेला असतो. तर ते नाही म्हणायला त्यांनी शिकलं पाहिजे असं मला वाटतं. अर्थात योग्य ठिकाणी, प्रत्येकाला नाही म्हणून चालणार नाही. नाहीतर आपल्याला माहितीये की अनेक कामच होणार नाहीत. खरे खरे खरे, अगदी खरे, अगदी खरे. अनुज दादा, तुझ्याकडे? राजीव मध्ये आवडण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. जी आवडणारी आहे तीच कदाचित म्हणजे तीच मला कदाचित आवडत नाही. जरा विचित्र आहे. म्हणजे अति सिन्सिअरिटी. हा मनुष्य अत्यंत सिन्सिअर आहे आणि जे खरं चांगलं आहे. पण काही काही ठिकाणी म्हणजे तुला उदाहरण सांगतो, आम्ही जेव्हा वाईल्ड लाईफ ट्रेनिंगला जातो तर तेव्हा 9 वाजता जर का जायचं असेल, 9 वाजता ट्रेनिंग चालू असेल तर बराच वेळा असं होतं की आम्ही रात्री गप्पा मारतो, रात्री एखादी वाईल्ड लाईफ रिलेटेड फिल्म बघतो किंवा उद्या काय करायचंय याची चर्चा करतो, त्याच्या नोट्स काढतो आणि 1, 1, 1.5, 2 कधीतरी आम्ही झोपतो. तर अपेक्षा अशी असते की सकाळी दुसऱ्या दिवशी आपल्याला ट्रेल नसतो. नॉर्मली कसं असतं, काही जर का 6 दिवस असेल त्यातले 3 दिवस पहाटे लवकर उठायचं आणि जंगलात जायचं. तर पहाटे उठल्यानंतर पण हा मनुष्य तिथे जाऊन पहिल्यांदा त्याचे एक्सरसाइजेस करेल ठरलेले. आणि मग मी त्याला विचारतो, अरे आता कशाला करायचं, आता तर आपण निघालो होतो. म्हणलं पण मी एक्सरसाइज बुडवत नाही. तर थोडक्यात मला टोमणा असतो. तर मी म्हणलं तसं की अति सिन्सिअर आहे. आणि बऱ्याच वेळा असं होतं की कधीतरी आपण लॅपटॉप, साधी गोष्ट आहे की काम झाल्यानंतर स्लीप मोडला जातो, आपण पटकन बंद करतो आणि जातो. हा माणूस तिथे बसेल, तो लॅपटॉप पूर्ण बंद होईपर्यंत थांबेल, पूर्ण त्याचे सगळे दिवे बंद झाले की शांतपणे तो बंद करेल. एवढंच नाही, तो त्याची वायर काढेल, ती व्यवस्थित गुंडाळेल, पिशवीत ठेवेल
ती बॅग जी आहे ती योग्य ठिकाणी ठेवेल. तर अति सिन्सिअरिटी. तर मी म्हणलं तसं की मला आवडणारी पण गोष्ट आहे आणि आवडणारी पण गोष्ट आहे. पण ह्याच्यात ती न आवडण्यासारखं काय? ते टोमणे इनडायरेक्टली मला की मी एक्सरसाइज बोलत नाही किंवा मी गोष्टी जिथे पाहिजे तिथेच ठेवतो. थोडक्यात ते मला टोमण्यास की तू कुठे माझ्याकडे अनफॉर्च्युनेटली आता लॅपटॉप झाल्यावर मी बंद करणार आणि घरी जाणार. खूप अत्यंत छान आणि इंटरेस्टिंग असं सेशन हे होतं. तुमच्याशी गप्पा मारताना पण आम्हाला खूप मजा आली. तर एकदम शेवटच्या भागाकडे आपण येतोय की कोणालाही प्रश्न असतील तर प्लीज तुमचा माईक अनम्यूट करा आणि तुम्ही प्रश्न विचारू शकता. हॅलो हॅलो. हा बोला. हा नमस्ते, मी सुशांत शिंदे बोलतोय. सह्याद्री टायगर रिझर्वायर मध्ये गाईड म्हणून काम करतो. आणि आपले आज दोन्ही सर आहेत, आमचे अनुज सर आहेत आणि राजीव सर आहेत. त्यांच्यामुळेच निसर्गाची आवड निर्माण झाली आणि त्या आवडीतूनच काही गोष्टी करतोय आम्ही आता इथले सर्व गाईड्स एकत्र मिळून. जसं अनुज सरांनी सांगितलं की प्रत्येक टायगर रिझर्वायर मध्ये एक ग्रुप आहे, तसं आमचाही सह्याद्री टायगर रिझर्वायर गाईडचा ग्रुप आहे. प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे, पण सरांचं नेहमी मार्गदर्शन लागतं. खरं तर मला त्यांचं अभिनंदन करायचंय. प्रश्न वगैरे काही नाहीये, कारण त्यांनी प्रश्नच ठेवले नाहीत, एवढं ट्रेनिंग दिलं. क्या बात आहे, क्या बात. तर एवढाच प्रश्न आहे की पुढचं ट्रेनिंग कधी आहे. मला वाटतं अनुजदा असा प्रश्न तुम्हाला येणं हीच तुमच्या कामाची पोचपावती असेल. पुढचं ट्रेनिंग सुशांतजी, उद्या सकाळी 6 वाजता ट्रेनला जायचंय. ओके ओके, खरंच खूप बरं वाटलं. धन्यवाद. अजून काही प्रश्न? हाय ओमकार, आवाज येतोय? हाय, मला एक विचारायचं आहे. मॅडम एक मिनिट फक्त. ओके. नाही नाही नाही. हा सुयश, घे ना तुझा प्रश्न, मग आपण मॅडमचा घेऊया. हाय, एकतर सगळ्यांना हाय आणि थँक्यू सो मच फॉर अ व्हेरी वंडरफुल सेशन. मला दोघांनाही कोणी याचं उत्तर दिलं तरी चालेल. हा प्रश्न असा आहे की सध्या EIA बद्दल बरंच बोललं जात आहे, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट बद्दल, आणि त्या कायद्याबद्दल अनेक लोकांना खूप कमी माहिती आहे आणि त्यामध्ये अनेक जंगलं भरडली जाणार आहेत किंवा अनेक असे चेंजेस, जे मगाशी अनुजदादा बोलताना म्हणाला की कुठेतरी भलतीकडे हे घडतंय, पण ते कधी ना कधीतरी पुण्यात पण येणार किंवा आपण जिथे राहतोय तिथे त्याच्या आजूबाजूला सुद्धा येणार. तर ह्या कायद्याबद्दल जरा कॅन यू स्प्रेड लाईट ऑन द एंटायर इश्यू, कारण खूप कन्फ्युजन आहे. म्हणजे मला सुद्धा अनेक वेळेला त्याचं ऍक्च्युअल माहिती काय आहे किंवा नक्की काय घडतंय आणि काय केलं पाहिजे आपण हे कळत नाहीये. थँक्यू सुयशजी. मला सुयश बद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे की कधीही वाईल्ड लाईफ रिलेटेड कुठलीही गोष्ट मी जर का रिक्वेस्ट केली की आम्हाला असं एक अपील पाहिजे, तर मी आजपर्यंत कधीही त्यांचं नाही असं उत्तर ऐकलं नाही. आणि मला असं वाटतं की दिस इज वन ऑफ द बिगेस्ट कॉन्ट्रीब्युशन, कारण ज्या पद्धतीने वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युट करत असतात, तर हे कॉन्ट्रीब्युशन नक्कीच, म्हणजे एवढं बिझी शेड्यूल शूटिंग मध्ये असताना देखील वेळात वेळ काढून आम्हाला नेहमी सपोर्ट करणं, तर याच्याबद्दल फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सुयश. दुसरी गोष्ट की एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट अनालिसिस जो असतो, तर तो कुठल्या डेव्हलपमेंट प्रोजेक्ट करायचा असेल तर तो प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करायच्या आधी, सँक्शन करायच्या आधी EIA हा कंपल्सरी असतो. आणि कायद्यानुसार त्याच्यामध्ये एक खूप महत्वाची तरतूद आहे जी अनफॉर्च्युनेटली त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही, की याच्यासाठी एक ऍडवायझरी कमिटी बसवायची असते. आणि त्या ऍडवायझरी कमिटी, मी अत्यंत सोप्या भाषेत सांगतो, लिगल भाषेत जास्ती नको जायला आपण, पण EIA मध्ये जी ऍडवायझरी टीम पाहिजे ती त्या क्षेत्रातली त्याच्यात दिग्गज पाहिजेत आणि कमीत कमी पॉलिटिकल इंटरफिअरन्स पाहिजे. आपल्याकडे दुर्दैवाने बरोबर उलट झालेलं आहे. 3 गोष्टी पाहिजेत की एक तर ती जी एरिया आहे त्या एरिया कळणारा एक लोकल एन्व्हायरमेंटलिस्ट पाहिजे, ज्याला आपण इकोलॉजिस्ट म्हणतो. दुसरी गोष्ट की जर का हा प्रोजेक्ट झाला त्याचे प्रोज अँड कॉन्स काय काय असतात, आणि हा जेव्हा इम्प्लिमेंट होतो त्याला फेजेस असतात. आणि जर का असं लक्षात आलं की हे वायबल आहे, एवढा इम्पॅक्ट नाहीये पण काही प्रमाणात इम्पॅक्ट आहे, तर त्याला मिटिगेशन मेजर्स असतात. आणि एक साधं उदाहरण की आपल्याला माहिती असेल की नागपूरपासून छिंदवाडाला जाणारा जो रस्ता आहे, तर त्याच्यावरती खूप चर्चा चालू होती की करायचं का नाही करायचं.
तर त्याच्यामध्ये लोकांनी परत पब्लिक प्रेशरने केस टाकली की हे जर का केलं तर 1,70,000 झाडं जवळजवळ, त्याच्याहून जास्ती कदाचित ही तोडण्यात येतील. आणि त्यामुळे ऑब्व्हियसली वी डोंट वॉन्ट रोड ऍट द कॉस्ट ऑफ किलिंग ऑफ द ट्रीज. पण अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये पॉलिटिकल प्रेशर इतकं होतं की तो रस्ता झाला फायनली. पण त्याचा जर का एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट अनालिसिस, त्याचा जर का EIA रिपोर्ट स्टडी केला तर असं लक्षात येईल की वेगवेगळ्या फेजेसना वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या होत्या की या गोष्टी जर का केल्या तर याचा इम्पॅक्ट जो बसतोय तो कदाचित कमी बसेल. त्यातल्या काही गोष्टी या फॉलो करण्यात आल्या. उदाहरण मिटिगेशन मध्ये जिथे तुम्ही जर का पाहिला असेल तर तो हायवे, आणि हायवेच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्ही पेंच नावाचा व्याघ्र प्रकल्प आहे. तर ऑब्व्हियसली कुठलाही रोड झाला की द जंगल गेट्स बायफर्केटेड आणि मग रोड ऍक्सिडेंट खूप वाढायला लागतात. म्हणजे बऱ्याच वेळेला बऱ्याचशा हायवेजवरती हे बेसिकली अॅनिमल्स क्रॉस करतात, मध्ये पाण्यासाठी असेल किंवा हॅबिटॅट क्रॉस करताना असेल तर त्याच्यामध्ये आपण हॅबिटॅट एन्क्रोच करतो. तर त्याच्यामध्ये मिटिगेशन मेजर अशी लिहिली होती की आपण जर का हा रस्ता उचलला आणि काही फूट आपण उचलला तर खालनं त्यांना क्रॉसिंग कॉरिडोर्स अवेलेबल होते. तर तो काही काही ठिकाणी करण्यात आला. पण त्याचा एक प्रॉब्लेम असा होता की जे प्रपोजल मध्ये दिलंय तर ते खूप वेगळ्या प्रकारात होतं, म्हणजे ते जास्ती मोठ्या प्रमाणावर होतं. पण त्यांनी कॉस्ट ही जवळजवळ 400 कोटींनी वाढणार होती. आणि मग तिथे ह्युमन्स का अॅनिमल्स, तर दुर्दैवाने ऑब्व्हियसली ह्युमन्सना जास्ती प्रायोरिटी दिली गेली. तर EIAच्या बाबतीत मी म्हणलं तसं की परत दोन गोष्टी आहेत की ऍडव्हायझरी कमिटी आणि इम्प्लिमेंटेशन अथॉरिटी, याच्यामध्ये ज्यांना कळतं अशी लोक तिथे पाहिजेत, जे दुर्दैवाने आपल्याकडे नाहीये. आणि तो कायदा जो आहे, हा बोला, बोल बोल. आता तो कायदाच हे करायचं असं त्यांचं प्लॅनिंग चाललं असे खूप कायदे आहेत. आणि इव्हन तुम्ही जर का आता नागालँड, नॉर्थ ईस्टचे जर का वेगवेगळे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट पाहिले तर ते अत्यंत घातक आहे. आणि नॉर्थ ईस्टची जर का तुम्ही बायोडायव्हर्सिटी पाहिली तर प्रचंड रिच आहे. पण अनफॉर्च्युनेटली मी म्हणलं तसं की ऍडवाइस देऊन पण एक सल्लागार नावाची समिती असते की खरं तर त्यांनी म्हणजे काही नाही, जायचं सल्ला द्यायचा आणि गार करायचा समोरच्या माणसाला. पण दुर्दैवाने असं होत नाहीये की सल्ला किती दिला तरी ते कमिटी म्हणजे कम ईट अँड हॅव टी एवढ्या पुरतं मर्यादित होतं. त्याचं इम्प्लिमेंटेशन 0 होतं. आता कायदा जर का तो काढून टाकला तर मात्र इट इज लाईक इन्व्हायटिंग ट्रबल फॉर फ्युचर. कारण आपलं जर का फॉरेस्ट कव्हर जर का डिस्ट्रॉय गेलं तर काय घडेल हे काय वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. राजीव, तुला काही बोलायचं? याच्यामध्ये मला 2-3 गोष्टी ऍड करायच्या होत्या. एक तर म्हणजे अनुजनी जसं म्हटलं ते कमिटी असते, त्याच्यात आणखी काही पॉलिटिकल हे असतात. तर जे कमिटीचे मेंबर आहेत तर ते पर्यावरण क्षेत्रातले असायला पाहिजेत तसे घेतले जातात. पण दुर्दैवाने बऱ्याच वेळा हे लोक काहीतरी पॉलिटिकल कनेक्शन मधली घेतली जातात. म्हणजे प्रत्येक वेळेला असं नाही, पण बऱ्याच वेळा अशी घेतली जातात. आणि मग उदाहरणार्थ काही ठिकाणी जे प्लॅटूज आहेत आपले, तर त्याचे रिपोर्ट देताना त्यांना माहिती असतं की खरं तर तिथली बायोडायव्हर्सिटी कधी असते. म्हणजे आपण सगळे जाणतो की ते पावसाळ्यामध्ये तिथे बायोडायव्हर्सिटी जास्त असते, पण त्याचा सर्वे मग ही लोक उन्हाळ्यात करतात की जेव्हा ऑब्व्हियसली तिथे काहीच असत नाही. आणखी मग असा एन्व्हायरमेंट रिपोर्ट दिला जातो की या ठिकाणी काहीच नाहीये, त्यामुळे कुठला जो सोकॉल्ड अमुक XYZ जो प्रोजेक्ट आहे तो तिथे चालू दे असा मुख्यतः रिपोर्ट दिला जातो. तर त्यामुळे कुठल्याही पॉलिटिकल याच्याशी कनेक्शन नसलेली लोक तिथे जातील कशी याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे, की जे दुर्दैवाने आज घडत नाहीये. आणि सरकारच्या पॉलिसी बद्दल जे अनुज बोलत होता तसंच काही पॉलिसीमध्ये आता आपल्या इथे म्हणजे मुख्यतः महाराष्ट्रामध्ये जे पाण्याचे उगम स्थान आहेत आपल्या नद्यांची, तर त्या ठिकाणी बांधकामं असू नयेत त्याच्या जवळपास अशी नियम होता, पण तो काढून टाकलेला आहे. तर त्यामुळे पाणी मुरण्याच्या ज्या जागा आहेत आणि त्याच्या पुढे जे बारामाही वाहणारे ओढे असतील किंवा नद्या असतील तर त्यांच्या मूळ स्थानावरतीच धोका आलेला आहे. किंवा समुद्राच्या जवळ किती अंतरावरती काहीतरी बांधकाम असायला पाहिजे त्याच्याविषयीचे नियम होते, तर ते पण शिथिल करण्यात आलेले आहेत. तर यासारखे नियमांमध्ये पूर्ण न उठवता असे काही बदल करण्यात आलेले आहेत की त्यांचा पर्यावरणावरती खूप वाईट परिणाम होत जाईल. तर त्यामुळे हे सर्व दुर्दैवाने आज घडतं आहे. आणि मुख्य आपण विकासाला खूप हे देतो आहोत, प्राधान्य देतोय, पण तो विकास कशाच्या जीवावरती हा आपण बघत नाही आहोत. म्हणजे पर्यावरणाचा नाही झाला तर कसला विकास करणार आहोत हे याच्याकडे आपण आज बघत नाही आहोत. अनफॉर्च्युनेट. मगाशी अनुज दादा राईटली सेड की जुना एक्सपिरियन्स आजकाल कॅम्पिंग किंवा ट्रेल्सला मिळत नाही. मला वाटतं त्याचं पण कारण एकीकडे आपण सगळेच जण ऍज अन इंडिव्हिज्युअल खूप विकासाकडे पळतोय आणि नाव थिंग्स हॅव बिकम व्हेरी इझिली ऍक्सेसिबल. त्यामुळे
ते नॉलेज शेअरिंग सुद्धा कमी झालंय, कारण तेवढ्या वेळापुरतं आपण ते इंटरनेटवरती सर्च करून बघू शकतो आणि मग ते विसरून जातो. सो ते एकमेकांबरोबरचं शेअरिंग पण मला वाटतं त्यामुळे कमी झालंय. होपफुली आपण याबद्दल काहीतरी EIA बद्दल तरी आता काहीतरी करू एकत्र असं मला वाटतं. आपण नक्की बोलू याच्यावर आणि करू नक्की. नक्की नक्की नक्की. थँक्यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. मॅडम तुम्ही प्रश्न विचारत होता. हो येस. तेच आता ही जी चर्चा झाली तर त्याच्यावर मला अनुज खरेंनी जे कुद्रेमुखच्या पब्लिक मुवमेंटचं हे उदाहरण दिलं होतं, तर तसं आपल्याकडे पब्लिक मुवमेंट का एखादी उभी राहू शकत नाही? अगदी म्हणजे एखादं प्रोजेक्ट तर जाऊ दे, आता अरुणाचलमध्ये ते जे धरण आणि हे व्हायचं आहे त्याच्याही विरुद्ध पब्लिक मुवमेंट व्हायला हवीच, पण हे जे कायद्यातले बदल होत आहेत त्याच्या विरुद्ध सुद्धा पब्लिकनी खरं म्हणजे उभं राहायला पाहिजे. आणि त्यासाठी राजीव पंडित, अनुज खरे यासारख्यांनी पुढाकार घ्यायला काही हरकत नाही आणि नक्कीच आमच्यासारखेही त्यांना साथ देतील. धन्यवाद. पब्लिक थँक्यू सो मच. पब्लिक मी म्हणतो जसं की लोक काही ठिकाणी सगळंच काही हे नाहीये, म्हणजे असं बॅड साइड ऑफ द कॉइन नाहीये. तर बऱ्याचशा ठिकाणी लोक पॉझिटिव्हली पुढे येत आहेत, पण मी म्हणतो तसं त्याचा जो क्वांटम आहे तो कमी पडतोय. तर आपण निश्चित याच्यावर बोलू, याच्यावर चर्चा करू. बऱ्याच वेळा काय होतं की एन्व्हायरमेंटलिस्ट टू एन्व्हायरमेंटलिस्ट कॉन्व्हर्सेशन होतं, पण एन्व्हायरमेंटलिस्ट टू कॉमन मॅन की ज्याच्या प्रेशरनी फरक पडणार आहे, वोट बँक वरती फरक पडणार आहे, तर त्याचं कनेक्शन कुठेतरी लूज पडतंय. आणि किंवा एखादी पब्लिक मुवमेंट एखादी उभी पण राहते पण ती थोड्याच दिवसांनी विरून जातं, काहीच त्याचं होत नाही पुढे, असं सुद्धा एक दोनदा मला माझ्या लक्षात आलेलं आहे. तर ती शेवटपर्यंत जोर लावून नेणं आणि त्याला काहीतरी फ्रुटफुल त्यातलं आउटकम निघणं यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न व्हायला हवेत असं वाटतं. अगदी बरोबर आहे. आपल्याकडे ग्रीन ट्रिब्युनल आहे, तर त्याच्यातले काही निर्णय खूप छान आहेत, पण परत प्रॉब्लेम असा आहे की निर्णयाचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी परत कोर्टामध्ये जायला लागतं, कारण इम्प्लिमेंटेशन अथॉरिटीच प्रॉपर काम करत नाहीये. राजीवला जास्ती चांगलं माहिती आहे याच्याबद्दल. त्याच्यामध्ये मी एक उदाहरण सांगेन की जे आपल्या तामिणी घाटाचं आहे, की ज्याच्यामध्ये ह्या ग्रीन ट्रिब्युनलचा आणखीन जीविताचा संबंध आला. धनंजय शेडबाळे आहेत देवराई फाउंडेशनचे, तर त्याच्या पुढाकाराने तिथे जे आपली सँच्युरी आहे तामिळीची, तर त्याच्या बाजूला खूप रस्त्यावरती अनेक गोष्टी वेगवेगळ्या की ज्या पर्यावरणाला धोकादायक आहेत असे कन्स्ट्रक्शन चालू होती. तर त्याच्या विरुद्ध आम्ही म्हणजे जीविदा, देवराई फाउंडेशन आणि निसर्ग सेवक अशी आम्ही एक कोर्टात म्हणजे ग्रीन ट्रिब्युनलमध्ये ही केस चालवली. खूप दिवस ही चालली, आणखी त्याच्यात आम्ही आमचे वेळही घालवला, पैसेही खूप घालवले आणि ग्रीन ट्रिब्युनलने आपल्या बाजूने निकाल दिला. आणखी त्याच्यामध्ये हे सर्व तिथे जे काही अवैध गोष्टींचं बांधकाम झालं होतं ते काढून टाकायची ऑर्डर दिली. पण त्याच्यामध्ये एक पळवाट अशी सोडली की ज्या आम्ही त्यावेळेला 8च कन्स्ट्रक्शन, म्हणजे 8 ही खूप मोठी आहे, पण या 8 कन्स्ट्रक्शन विरुद्ध त्यावेळेस आम्ही केस जिंकली होती. तर त्या केसमध्ये त्यांनी सांगितलं की 8 हे उडवा, बरं का. म्हणजे मग त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी असा आदेश काढला नाही की ह्या तामिळी सँच्युरीच्या इको सेन्सिटिव्ह झोनच्या बाजूला याच्या पुढे कुठलीही अवैध गोष्ट झाली तर ती उडवून टाकली जावी, असा तो निर्णय दिला नाही. तर त्यामुळे आता होतंय काय की तिथे प्रत्येक वेळेला कुठलीही नवीन गोष्ट बांधली गेली तर त्याच्या विरुद्ध कोर्टात जाऊन परत त्याच्या विरुद्ध ही सर्व प्रोसिजर चालू करायची, असं हे आहे. तर याच्यामध्ये मी जो मगाशी मुद्दा सांगितला की याच्यात वेळ आणखी पैसा या दोन गोष्टी एकेका तर हे जर पूर्णच एकच निर्णय आला असता की इथे याच्या पुढे कुठलंही कन्स्ट्रक्शन होता कामा नये, तर हे प्रत्येकासाठी करावं लागलं नसतं. तर दुर्दैवाने असे निर्णय पण काही वेळेला अपूर्ण असे येतात. तर त्यामुळे त्या लढाईला तुम्हाला सततच लढत राहावं लागतं, असं एकंदरीत चित्र आहे. बरोबर आहे. हॅलो हॅलो. ओके, थँक्यू. हा, मी सौरभी नाईक बोलते. ऍक्च्युली सॉरी, मी प्रश्न तुमच्यासाठी होता त्याला एक एक्सटेन्शन म्हणून मी ऍड करते. आवाज येतोय का माझा? प्रश्न कोणासाठी होता? आवाज येतोय का माझा? थोडा ब्रेक होतोय मॅडम, थोडा हळू येतोय आवाज म्हणजे. अच्छा, तर हा प्रश्न जो मगाशी अनुज दादा आणि राजीव काकांना होता त्याला फक्त एक्सटेन्शन म्हणून मी ऍड करते.
त्यांनी त्यांची जी त्यांचा वाटा होता आपल्यापर्यंत इतकं इन्फॉर्मेशन आणून द्यायचा, तो त्यांनी खूप चांगल्यापणे केला आहे. आणि मला असं वाटतं की आपण आता इनिशिएटिव्ह घ्यावं आणि ज्या ज्या इश्यूज वाटतात त्यासाठी पुढाकार घ्यावा. आणि त्याच्यात नक्कीच राजीव दादा आणि राजीव काका आणि अनुज दादांचं आपल्याला सहकार्य असेल. त्यामुळे आपण एकत्र एका टीम सारखं काम करूया आता. खरंय, नक्की खरंय, नक्की खरंय मॅडम. थँक्यू थँक्यू थँक्यू. सॉरी, माझा आवाज नीट येत नसेल कदाचित. नाही, येतोय येतोय मॅडम, येतोय येतोय येतोय. थँक्यू थँक्यू थँक्यू. हॅलो हॅलो. हा बोला. हा हॅलो. हा, आवाज ऐकू येतोय, बोला. हा, मी नरेंद्र. हा, बोला बोला. हॅलो. तुमचा आवाज येतोय. नमस्ते, बोला बोला, ऐकू येतोय आवाज. कसं आहे की आता एनवायरमेंटल पुढच्या जागृती करण्याकरता नवीन सायन्स हा विषय कंपल्सरी केला जावा कॉलेज किंवा शाळेमध्ये, असं वाटत नाही का? प्रश्न नाही कळला. हॅलो. नाही, मला कळलं. एन्व्हायरमेंटल सायन्स हा विषय कंपल्सरी करावा का पुढचं? 100% करावा. काही ठिकाणी मला असं वाटतं तो केला होता. फक्त शिकवणारे जे गुरु आहेत त्यातले, म्हणजे शिकवणारे जे फॅकल्टी आहे ती पण त्याच फील्ड मधली असावी. म्हणजे कुठला तरी म्युझिकचा टीचर वेळ आहे म्हणून एन्व्हायरमेंट सायन्स शिकवतोय, तर हे चुकीचं आहे. त्या फील्ड मधल्या लोकांनी शिकवावं. एन्व्हायरमेंट सायन्स अत्यंत महत्वाचं डिपार्टमेंट आहे. आणि मला असं वाटतं की पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज, त्यानंतर गरवारे कॉलेज, याच्यामध्ये एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट आहे. आणि मला असं वाटतं त्यातली लोक काही ठिकाणी काही शाळांमध्ये जाऊन आता एन्व्हायरमेंट एज्युकेशन शिकवत आहेत. आमची एक मैत्रीण आहे सानिया किर्लोस्कर, तर ती मणिपूरमध्ये काही दिवस काम करत होती. मणिपूरच्या शाळांमध्ये जाऊन बेसिकली एन्व्हायरमेंट एज्युकेशनचे धडे, की ज्यांना एन्व्हायरमेंट कळतं त्या लोकांनी ते धडे दिले, तर जास्ती चांगल्या पद्धतीने आणि अत्यंत सायंटिफिकली करेक्ट अशी इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत जाऊ शकते. तर हे अगदी महत्वाचं आहे आणि ते केलंच पाहिजे. याच्यामध्ये मी अजून एक जोडीन की मी मगाशी सांगितलं तसं की आपल्या इथे 8वी 9वी 10वीला पर्यावरण हा विषय 100 मार्काला होता. आत्ताही जर आपण कॉलेजमध्ये गेलो तर सर्व फॅकल्टी म्हणजे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स सगळ्यांना SY ला पर्यावरण हा विषय 100 मार्काला आहे आणि त्यांना त्याच्यात पास व्हावं लागतं. शाळेमधनं हा काही वर्षापूर्वी म्हणजे साधारण एक 5-7 वर्षापूर्वी याचं मार्कांमधनं काढून टाकला. पण म्हणजे मला असं म्हणायचं होतं की हे जे दोन्ही ठिकाणी जेव्हा मार्कांशी ते जोडलेलं आहे आणि कंपल्सरी विषय म्हणून तो ठेवलेला आहे, तर तेव्हा ते बाकी सर्व विषयांच्या सारखंच फक्त मार्कापुरतंच ते मर्यादित राहत आहे. म्हणजे त्याच्यामधनं पर्यावरण हे शिकण्यापेक्षा मला 100 पैकी किती मार्क मिळत आहेत एवढ्या पुरतंच मर्यादित आहे. आणि मग त्याच्यामुळे त्याला दृष्टीने जोडून असं शाळामध्ये 70 मार्काची परीक्षा, 30 मार्काची प्रॅक्टिकल असं असताना मग ते 30 मार्काच्या प्रॅक्टिकल मधनं तुम्हाला खूप मार्क मिळणार आणि मग पेपरमध्ये 10-15 मार्क मिळाले तरी तुम्ही पास होणार, अशा पद्धतीनेच होतं. तेच आता चित्र कॉलेजमध्ये SYच्या ठिकाणी आहे. पण आपल्या शालेय अभ्यासक्रमात ह्याचा एक चांगला मार्ग काढला गेला की पर्यावरण हा विषय काढून टाकला आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की तो विषय काढलेला आहे, पण त्यांनी पर्यावरण विषयात जे शिकवायला हवंय तर त्यातला काही भाग इतिहासाशी निगडीत असतो, काही भाग भूगोलाशी निगडीत असतो, तर काही विज्ञानाशी निगडीत असतो. तर त्या विभागात ते टाकलेलं आहे आणि त्या शिक्षकांनी त्याचा आणि त्या विषयाचा आणि पर्यावरणाचा संबंध जोडून दाखवावा असं खरं तर अपेक्षित आहे. अर्थात हे आता त्या शाळांमधले ते शिक्षक किती याबाबतचे जागृत आहेत त्याच्यावरती हे अवलंबून आहे. पण हे खरं खूप स्तुत्य असा उपक्रम आहे. मला असं वाटतं की एक वेगळा विषय 100 मार्काला देण्यापेक्षा असं सर्व विषयांशी ते निगडीत हे पर्यावरण देणं गरजेचं आहे. कारण पर्यावरण हे सगळ्याशीच जोडलेलं आहे. आपण फक्त एक तो विषय म्हणून बाजूला काढतोय आणि तेव्हाच हा प्रश्न निर्माण होतोय. जेव्हा एखाद्या इंजिनियरला पर्यावरण म्हणजे काय हे कळेल, एखाद्या डॉक्टरला पर्यावरण म्हणजे काय कळेल आणि हे त्याच्या अभ्यासक्रमाचा भाग असेल, तेव्हाच ऍज ए सोसायटी म्हणून आपण या सर्व पर्यावरणाच्या गंभीर प्रश्नाशी निगडीत राहू शकू. नाहीतर एक पर्यावरणवादी असा ठपका राहिलेले एक फक्त छोटी कम्युनिटी एवढ्या पुरतच हे मर्यादित राहील. खरंय. आणि मला थोडंसं याच्यात राजू दादा अजून थोडंसं ऍड करायचं असं की निसर्ग हा शिकण्याचा विषय नाही तर तो अनुभवण्याचा विषय आहे. त्यामुळे ते कुठल्याही 4 भिंतींच्या आत मर्यादित न ठेवता ते जास्तीत जास्त कसं बाहेर नेलं जाईल.
म्हणजे पर्यावरणाविषयी जरी आपण कंपल्सरी केला तरी सुद्धा तो बाहेर जाऊन तुम्हाला कसा तो अनुभवता येईल हे जोपर्यंत शाळा चालू करत नाही तोपर्यंत तो कंपल्सरी केला काय किंवा नुसता आवड म्हणून शिकवला काय त्याच्यामध्ये यशस्वी यश आपल्याला मिळणार नाही असं एक मला थोडंसं वाटतंय. म्हणून तर मी म्हणतो की एक वेगळा विषय ठेवायलाच नकोय. तो प्रत्येक विषय त्यातला तुझा सायन्स असेल, भूगोल असेल, जो काही विषय तुम्ही शाळेत शिकताय त्याचा आणि पर्यावरणाचा प्रश्न हा समजला पाहिजे लोकांना. खरंय खरंय, अगदी खरंय, अगदी. आपण अगदी शेवटचा प्रश्न कुणाचा असेल तर तो घेणार आहोत कारण मी विचारू का एक? हो अगदी शेवटचा प्रश्न. ऍक्च्युअली प्रश्न नाही, एक सजेशन आहे की तुमचे जेवढे म्हणून आतापर्यंतचे विद्यार्थी आहेत, हजारो असतील, त्यांचा एक डेटाबेस करावा. खरंय. आणि जे जे तुम्हाला सांगायचंय, नवीन काय काय घडतंय सर्व ठिकाणी, या काय काय व्हायला पाहिजे, तर ते नोटिफिकेशन आणि आमच्याकडनं काय काय आम्ही सहभाग काय काय मदत करू शकू असं आम्हाला अपील असं प्लीज करावं. ओके, नाईस सजेशन. वेल नोटेड. आम्ही 100% करू. आणि आता लॉकडाऊनच्या काळात ऍक्च्युली खूप चांगल्या गोष्टी पण घडत आहेत. तर राजीव, मला असं वाटतं की आपण वेळ काढून म्हणजे वेळच वेळ राहतं, वेळ ठरवून आपण डेटाबेस खरंच तयार करू. खूप चांगली आणि व्हॅल्युएबल सजेशन रुजुता विनोदांनी दिलेली. आणि व्हॉलेंटियर पुरतं थोडस हे मर्यादित न ठेवता, अनुजा तर तुझ्याकडे काय असेल काय किंवा राजू दादा तुझ्याकडे असेल काय, अनेक लोकही कॅम्प्सच्या माध्यमातून जोडली गेलेली आहेत. तर नुसतं व्हॉलेंटियर पुरतं मर्यादित न ठेवता व्हॉलेंटियर प्लस ते लोक, अशाही लोकांना आपण एकत्र केलं तर आपला तो लोकांचा संग्रह याच्यातून नाही. व्हॉलेंटियर नाही, मी म्हणलं विद्यार्थी, म्हणजे माझ्यासकट. अर्थातच विद्यार्थी मर्यादित न ठेवता सगळ्यांपर्यंत ते पोहोचावं. हा, म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे असतील, सर्वसामान्य माणसं असतील, आणि त्यामुळे आम्ही सगळेजण एकमेकांशी जोडले जाऊ. म्हणजे तुम्ही आम्हाला जोडाल एकमेकांना. बरोबर. आता फक्त जंगलात गेलं की फक्त तेवढा पुरता संबंध येतो आणि बाकी आपण पुन्हा रूमवर येतो. बरोबर. त्याच्याऐवजी तुम्ही ऍक्च्युली आम्हाला सगळ्यांना, ह्या सगळे जे घटक आहेत वेगवेगळे, त्या सगळ्यांना जोडू शकाल आणि मग मोठा फोर्स तयार होईल आपला, असं वाटतं. तेच पब्लिक मुवमेंट त्याच्यातूनच उभी राहू शकते. एक्झॅक्टली. खरंय. थँक्यू सो मच बोथ ऑफ यू, 3 ऑफ यू. मला आठवत आहे रुजुता विनोद मॅडम आमच्या एका कॅम्पला होत्या, मेळघाटचा कॅम्प होता मेळघाटला. तो कॅम्प आपण रात्री संध्याकाळच्या वेळेला त्या 2 झाडांमधून ती उडणारी खार होती, फ्लाइंग स्क्विरल, तर ग्लायडिंग स्क्विरल होती, आठवतंय? हो. सिपनाच्या ब्रिजवर आडवं झोपायचो आणि आपण तारे बघायचो. आकाश बघायचो. फार मजा यायची, फार मजा. नंतर रात्री घुबडांचे आवाज ऐकवायचे. हॉक आऊल नावाचं एक आऊल होतं, तर त्याचा आवाज ऐकवायचा. किंवा रात्री त्या सिपनाच्या वाळलेल्या पूर्ण उड्यामध्ये नाईटजार्स दिसायचे. हो. आणि 3 आठवडे मी तिथे होते. एकदाही वाघ किंवा बिबट्या किंवा अस्वल दिसलं नाही, तरीही मला फरक पडला नाही. इतकं प्रचंड मला मिळालं, काहीही फरक नाही. आणि ते तिथं माझं पहिल्यांदा ट्रेनिंग झालं. गेल्यानंतर किती प्रचंड बघण्यासारखं असतं. आणि आता मी गेल्यावर टायगर जे करतात ना, तर माझं ते जमतच नाही मला. ते मी सगळ्यांना सांगते की अरे इतक्या हार्ड ट्रेनिंग मधून आम्ही गेलेलो आहोत आणि काय तुम्ही फक्त टायगर करता. तर अक्षरशः म्हणजे माझ्याविषयी तक्रारी करतात लोक ऑर्गनायझरकडे की ह्या ना ते झाडच बघतात, मग ते अमुकच कोणाची तरी शीज बघतात खाली वाकून, आणि मग आम्हाला टायगर दिसत नाही. अशी लिटरली अशी वेळ आलेली आहे. अनुज, कॅन यू इमॅजिन? आपण किरणचे दोघंही विद्यार्थी आहोत आणि हे असं मला ऐकावं लागतं. माझ्याविषयी तक्रार जाते की ह्या काकू किंवा ह्या आजी खाली वाकून हरणाची शी बघतात किंवा अमुक झाडच बघतात, काय ते सालाई आणि वावा म्हणतात. थँक्यू अनुज दादा आणि राजीव दादा. आज हा कार्यक्रम तुम्ही घ्यायची परवानगी मला दिलीत आणि 1-2 चालत्या बोलत्या एन्सायक्लोपीडियांना पुन्हा या वेगळ्या स्वरूपातून बोलतं करण्याचा मी छोटासा एक प्रयत्न केला. दोघांचेही वाईल्ड लाईफ अनलिमिटेड तर्फे खूप खूप आभार. आणि मी ओंकार बापट हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. ओंकार, तुझे आभार की आम्हाला अशी वेगळ्या पद्धतीने बोलायची संधी तू दिलीस. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. आणि सर्व अटेंडिस्ट म्हणजे ज्यांनी हा कार्यक्रम अटेंड केला त्या सर्वांचेही मनपूर्वक धन्यवाद.
धन्यवाद. थँक्यू.